कुठलीही आर्थिक गोष्ट माझ्या ह्या कामाशी गुंतलेली नाही, कारण मिशन ऑर्गॅनिक ही कंपनी नाही, मिशन ऑर्गॅनिक ही संस्था आहे आणि ती शेतकऱ्यांसाठी निस्वार्थी मनानं सेवेची संस्था आहे, आध्यात्मिक संस्था आहे. उपस्थितांचे स्वागत. आणि आज देशपांडे कुटुंबियांनी मला आज नैसर्गिक शेती या विषयावर बोलण्यासाठी निमंत्रित केलं, त्याबद्दल त्या कुटुंबियांचे आभार. आज जे क्रीडा पुरस्कार दिले त्या पुरस्कार प्राप्त गुरुजनांचे सुद्धा अभिनंदन. फार न वेळ घेता मी मुद्द्याचं काम सुरू करतो, कारण वेळ काही लोकांना लांब जायचा आहे आणि जे काही इथं थोडेफार शेतकरी बसलेले आहेत आणि काही शासकीय अधिकारी आहेत, या सर्वांचा मान राखून माझं नाव राहुल टोपले, माझं मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, मी कोल्हापूरमध्ये स्थायिक आहे. आणि अतिशय महत्त्वाचं, मी प्रत्येक माझ्या व्याख्यानात कार्यशाळेमध्ये पहिल्यांदा सांगतो तेही तुम्हाला मी सांगतो. शेती संदर्भातील आज व्याख्यानासाठी मी आलोय आणि ते ऐकण्यासाठी तुम्ही लोक आला आहात वेळ काढून. पण माझं शिक्षण हे शेतीमधलं नाही, माझा अनुभव हा शेतीमधला नाही, मी कधीही शेतामध्ये काम केलेलं नाही, मी शेतकरी नाही आणि माझं शिक्षण हे ॲग्रिकल्चरमधलं नाही. मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. हे ऐकल्यावर कदाचित थोडाफार धक्का पण बसला आहे आणि काही लोकांना असं वाटत असेल की मग हा माणूस शेतीचं काय बोलणार आता. पण मित्रांनो, जरी मी शेतकरी नसलो, माझा अनुभव शेतातला नसला, तरी गेली मी 12-13 वर्ष महाराष्ट्रातील संपूर्ण 36 जिल्ह्यांच्या मध्ये नैसर्गिक आणि पारंपरिक शेती कशी करायची या संदर्भात सर्व शेतकऱ्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन, मोटिवेशन आणि नैसर्गिक शेतीच्या कार्यशाळा माझ्या महाराष्ट्रभर हजारो झालेल्या आहेत आणि त्या सतत होत आहेत. आजचा विषय जो देशपांडे कुटुंबियांनी निवडला होता, त्यांनी मला फोन करून विचारलं होतं की तुम्हाला कुठल्या विषयावर बोलायला आवडेल. तेव्हा मीच त्यांना विनंती केली की जर तुम्हाला शेतकऱ्यांच्या विषयी गांभीर्यानं जर काही कार्यशाळा घ्यायची असेल तर विषय तुम्ही ठरवा, ते स्वातंत्र्य तुम्हाला असू देत. मला तुम्ही कुठलाही विषय द्या, मी त्याच्यावर बोलायला तयार आहे, कारण माझा अभ्यास, माझं संशोधन त्याच्यावर आहे आणि गेली अनेक वर्ष मी ते काम करतो आहे. आजचा विषय जो आपल्याला दिला आहे तो नैसर्गिक शेती, विषमुक्त शेतीमधून आधुनिक भारताची निर्मिती, ह्याच विषयावर मी गेली अनेक वर्ष काम करतोय. माझ्यासारखा सिव्हिल इंजिनिअरिंगचा माणूस शेताकडे कसा वळला हे मी तुम्हाला 2च वाक्यात सांगतो. ती घटना मोठी आहे, ती स्टोरी मोठी आहे. यूट्यूबवर आमचं मिशन ऑर्गॅनिक नावाचं चॅनल आहे, ज्यांना इच्छा आहे त्याने ते सबस्क्राईब करा, बघा. त्याच्यामध्ये माझी खूप भाषणं आहेत, त्याच्यामध्ये खूप केस स्टडीज आहेत, तेव्हा तुम्हाला ते सगळं तिथं ऐकायला मिळेल. आज वेळेचा विचार करून मी हे जास्त लांबवणार नाही, पण माझ्याबरोबर माझे काम करणारे एक बंधुतुल्य मित्र, माझे पार्टनर, जे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये माझं काम करत होते, पुण्यामध्ये असताना त्यांना कॅन्सर झाला आणि 2011ला ते कॅन्सरनं 6 महिन्यामध्ये त्यांचं निधन झालं. आणि अतिशय जवळचा असलेला माझा मित्र, त्याचं कॅन्सरनं झालेलं निधन हे माझ्या आयुष्यात मला बदलवणारी घटना ठरली. त्याच वेळेला मी गिरनारला गेलो होतो. जे दत्तभक्त आहेत त्यांना गिरनारविषयी माहिती असेल. श्री दत्तगुरूंचं ते आद्य स्थान आहे आणि मी स्वतः गिरणारी आहे, मी दत्तभक्त आहे. आणि दत्तगुरूंच्या कृपेनं मी माझं व्यावहारिक आयुष्य त्यागलेलं आहे आणि 2012 पासून मी कुठलाही व्यवसाय करत नाही. मी 2012 पासून संपूर्ण शेतीसाठी स्वतःला वाहून घेतलंय. मी 24 तास 12 महिने भारतातल्या शेतकऱ्यांसाठी मी सतत काम करतोय आणि तुम्हाला सांगायला मला आवडेल आणि हा अभिमान आहे मला सांगण्याचा. हे काम मी अत्यंत निस्पृहपणे, प्रामाणिकपणे आणि निस्वार्थीपणे करतोय. भारतभर माझ्या शेतीशाळा, व्याख्यानं, कार्यशाळा चालू असतात.
मी आजपर्यंत, मी माझ्या महाराजांचं नाव घेऊन तुम्हाला सांगतो, दत्तगुरूंचं, मी आजपर्यंत कुणाकडूनही कसलंही मानधन घेतलं नाही, मी प्रवास खर्च घेतला नाही आणि मी परान्न खात नाही. तेव्हा देशपांडे कुटुंबियांनी मला विचारलं होतं की तुमचं मानधन काय, प्रवास खर्च काय. आम्ही नम्रतेनं सांगितलं की मी काय घेत नाही, कारण भगवंताची माझ्यावर एवढी कृपा आहे, भगवंताचा माझ्यावर एवढा आशीर्वाद आहे, मला माझ्या आयुष्यात कधीही काही कमी पडलं नाही आणि कधी कमी पडणार देखील नाही. गेल्या 11 वर्षामध्ये मी महाराष्ट्रामध्ये 13 लाख किलोमीटरचा प्रवास केला आहे. त्याचं रेकॉर्ड आहे माझ्याकडे. मी घरात असण्यापेक्षा गाडीतच जास्त असतो. आज गाडी जी घेऊन आली होती माझी 9वी गाडी आहे. दर 2-2.5 लाखाला गाडी बदलून टाकतोय मी आणि नवीन आणतोय 2 वर्षाला. आता ही गाडी बदलायची वेळ आली, 1.5 लाख क्रॉस झालेत. हे सांगण्याचा उद्देश मी किती मोठा आहे हे सांगणं नसून कामाची व्याप्ती किती आहे हे सांगणं आहे. कारण आज महाराष्ट्रातील, भारतातील सर्व शेतकऱ्यांना प्रचंड समस्येला तोंड द्यावं लागतंय. आज आपला शेतकरी समस्याग्रस्त आहे आणि आर्थिक स्थिती त्याची नाजूक आहे. शेतकरी कर्जबाजारी आहे. इथे कोणी शेतकरी आहेत? आहे, शेतकरी आहेत ना? तुम्ही मला सांगा की शेती तुम्हाला परवडते आहे का? शेती परवडत नाही आहे बरं का मित्रांनो. कारण ज्या पद्धतीनं शेती केली जाते आहे ती मुळातच शेतीची पद्धतच चुकीची आहे. त्याच्यावर मी अभ्यास केला आणि नैसर्गिक पारंपरिक पद्धतीनं विषमुक्त म्हणजेच रसायनमुक्त शेती कशी करायची या संदर्भात मी संशोधन केलं. त्याचे 2 पेटंट माझ्या नावाचे आहेत आणि आज भारतभर माझी संस्था पसरले. महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये मिशन ऑर्गॅनिकचं दमदार काम सुरू आहे आणि आमचं कुठलंही बॅकग्राऊंड शेतीचं नसताना आज आमच्याबरोबर 3-3.5 लाख शेतकरी आम्ही जोडलेले आहेत. हे दत्तगुरूंची कृपा आहे, त्यात माझं कुठलंही श्रेय नाही. कारण शेती करत असताना तुम्हाला विषमुक्त म्हणजेच रसायनमुक्त शेती कशी करायची आणि ती खरोखर रसायनमुक्त शेती होते का, जर DAP लागवड युरिया जर घातला नाही तर तुमच्या शेतामध्ये काय उगवून येतं का, याच्यावर लोकांना प्रचंड शंका आणि प्रचंड गैरसमज आहेत. आणि ते गैरसमज लोकांचे आम्ही अतिशय शांतपणे आध्यात्मिक मार्गाने हात जोडून विनंती करून खोडून काढले. आणि ज्या लोकांना असं म्हणायचं होतं की अजूनही काही लोकांना वाटतं की रासायनिक खतं घातल्याशिवाय शेती होऊ शकत नाही, अशा लोकांना विरोध न करता आम्ही शेतकऱ्यांच्या माध्यमातूनच ट्रायल प्लॉट केले आणि ते सक्सेस प्लॉट झाले. आज खतं न घातलेले माझ्याबरोबरचे लाखो शेतकरी आज फायद्यामध्ये आहेत. त्यांच्या शेतामध्ये रासायनिक शेतीच्या तुलनेत रसायन न घातल्यामुळे डबल उत्पन्न आलंय. हे तुम्हाला पटतं का? तर असे माझ्याकडे हजारो शेतकरी आहेत आणि अशा शेतकऱ्यांचे केस स्टडीज, सक्सेस स्टोरीज आमच्या व्हिडिओ चॅनलवर उपलब्ध आहेत. ज्याला इंटरेस्ट आहे त्यांनी जाऊन तुम्ही मिशन ऑर्गॅनिकला सबस्क्राईब करा, बघा. त्या ठिकाणी त्यांचे नंबर्स पण आहेत. शेतकऱ्यांशी पण बोला तुम्ही. दर आठवड्याला आमच्या एका शेतकऱ्याचा व्हिडिओ आम्ही टाकतो किंवा माझ्या भाषणाचा, कार्यशाळेचा व्हिडिओ टाकतो. असे हजारो व्हिडिओ आमच्या चॅनलवर आहेत. आणि आज व्हिडिओ बघून लोकांनी स्फूर्ती घेतली आहे, प्रेरणा घेतली आहे आणि आज हजारो शेतकरी विषमुक्त शेती करत आहेत. आणि आजचा जो विषय आहे की विषमुक्त शेतीतून बलशाली भारत, हा अतिशय गंभीर विषय आहे. आज उपस्थिती जरी कमी असली तर मी सर्व लोकांनी अतिशय गांभीर्यपूर्वक ह्या गोष्टींचा विचार करा. ज्या गोष्टी मी तुम्हाला पुढच्या अर्ध्या तासामध्ये सांगणार आहे त्या आजपर्यंत तुम्हाला कोणी सांगितलेल्या नाहीत मित्रांनो. कारण अशा गोष्टी सांगायला एक तर धाडस लागतं, दुसरं म्हणजे माझी कुठलीही आर्थिक गोष्ट माझ्या ह्या कामाशी गुंतलेली नाही. कारण मिशन ऑर्गॅनिक ही कंपनी नाही, मिशन ऑर्गॅनिक ही संस्था आहे आणि ती शेतकऱ्यांसाठी निस्वार्थी मनानं सेवेची संस्था आहे, आध्यात्मिक संस्था आहे. शेती करत असताना आता सध्याच्या शेतकऱ्यांना जी अडचण आहे ती म्हणजे शेतामध्ये त्यांच्या काहीही प्रॉपरली पिकलं जात नाही, उगवून येत नाही आहे. खतं वारे माप जरी घातली शेतकऱ्यांनी तरी सुद्धा शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न येत नाही आहे. अपेक्षित उत्पन्न शेतकऱ्यांना येत नाही आहे. अपेक्षित उत्पन्न येत नाही म्हणून शेती आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. बरोबर आहे ना? की तुम्हाला जेवढं उत्पन्न हवं आहे तेवढं येत नाही. याची कारणं मित्रांनो खूप वेगळी आहेत. मनुष्य प्राणी निसर्गापासून जितका लांब जायला लागला तितका तो अडचणीत यायला लागला. अध्यात्माची सुरुवात इथून होते. कारण ही जी पृथ्वी आहे, हे चराचर आहे, ही सृष्टी आहे, ही निर्माण केली ज्या भगवंतानं
त्या भगवंताला मित्रांनो आपण विसरलोय. कारण भगवंतानं ही सृष्टी, ही पृथ्वी निर्माण करताना या पृथ्वीवर असलेले संपूर्ण जीवजंतू, पशुपक्षी, प्राणी ह्या सर्वांसाठी सन्मानानं जगण्याची एक व्यवस्था भगवंतानं निसर्गामध्ये केलेली आहे. आणि त्या व्यवस्थेला तुमच्या माझ्यासारख्या स्वार्थी आणि अहंकारी माणसानं भगवंताची ती व्यवस्था नाकारलेली आहे. कारण माणसानं प्रगती केली, शिक्षण माणसाचं वाढलं, त्यानंतर त्याच्याबरोबरीनं प्रत्येक माणसाला अहंकार आणि स्वार्थ आला, जो माणसाच्या विनाशाला कारणीभूत आहे. त्यामुळे प्रत्येक माणसाला सध्या काय वाटतं आहे की मला सगळं कळतं आणि मलाच सगळं येतं. हा जो मीपणा आहे ना, हा मीपणा प्रत्येक माणसाच्या अधोगतीला कारणीभूत ठरला. आणि दुर्दैवानं माझा शेतकरीही त्याच मार्गाने गेला आणि शेती व्यवस्था सगळी आता बिघडलेली आहे. तुम्ही मला सगळेजण सांगा की तुमच्या लहानपणी जेव्हा तुमचे वाडवडील, तुमचे आजोबा पणजोबा जेव्हा शेती करत होते तेव्हा खत नावाची गोष्ट होती का? मग तेव्हा जर खत नव्हती तर तेव्हाची शेती फायद्यामध्ये कशी काय होती? बिना खता शेती करत होते ना. मग बिना खताची शेती फायद्यामध्ये होती म्हणजे ती लोक पारंपरिक पद्धतीनं नैसर्गिक शेती करत होते, जी आज आपण करत नाही. आज अनेक रासायनिक कंपन्यांच्या जाहिराती, त्यांचे मार्केटिंगवाले, शेती सेवा केंद्रवाले या सर्वांनी जाहिरातींचा एवढा भडीमार केला आहे आणि माझ्या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्याचा ब्रेन वॉश केला आहे की बिचाऱ्या शेतकऱ्याला असं वाटायला लागलंय की जर मी शेतामध्ये युरिया, लागवड, DAP आणि तुमचा तर भाग सगळा आंब्याचा आहे, तर आंब्याला कशा कशा प्रकारचे केमिकल मारतात हे जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही आंबाच खाणार नाही. आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सीताफळ, डाळिंब आणि द्राक्ष याला आलाय. लोकांना कळालंय की त्याच्यावरच्या फवारण्या ह्या विषारी आहेत, त्यामुळे लोक आता ते फळच खायची बंद झालेत. गेल्या 2 वर्षापासून भारतातलं द्राक्षाचं मार्केट प्रचंड खाली आलंय. आणि गंमत तुम्हाला सांगतो, हे गांभीर्याने विचार करा, जो द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे ना, तो स्वतःच्या बागेतली द्राक्ष खात नाही. काय असेल बरं याचं कारण? कारण त्या शेतकऱ्याला माहिती आहे की मी जी द्राक्षावर फवारणी करतोय ती विषारी आहे. म्हणजे जो उत्पादक आहे तो द्राक्ष खात नाही बरं का. म्हणजे विचार करा की तुमच्या माझ्या आरोग्याचं काय होत असेल. आणि ते ऑलरेडी झालंय. आज प्रत्येकानं हा विचार करा, ज्या गावामध्ये तुम्ही राहताय, आता नाचणे गावामध्ये आहोत, आता सरपंच साहेब भेटले मला, बोलले साधारण 30,000 लोकसंख्या, 30,000 लोकसंख्या आहे. याचा अर्थ साधारण 8 ते 10,000 उंबऱ्याचं हे गाव आहे, बरोबर. 8-10 हजार घरं आहेत. आता सरपंच साहेबांनी शिक्षित आहेत, ते मॅडम आहेत इथं, सर आहेत, तुम्ही सर आहात, तुम्ही सगळ्यांनी मला सांगा की साधारण एक 15-20 वर्षापूर्वी नाचणे नावाच्या या सुंदर गावामध्ये, या ग्रामीण गावामध्ये रोगराईचं प्रमाण आणि इस्पेशली डायबेटीस आणि ब्लड प्रेशरच्या गोळ्या खाणारे किती लोक होते? नव्हते बरं का. 15 ते 20 वर्षापूर्वी डायबेटीस, ब्लड प्रेशर गोळ्या नव्हत्या आपल्याकडे. आपण कामधाम करून चांगलं अन्न खाऊन तब्येती आपल्या चांगल्या होत्या. पण आता जर सर्वे केला, जो शासनानं ऑलरेडी केलेला आहे, मला माहिती आहे तो, आता जर सर्वे केला तर प्रत्येकाच्या घरामध्ये डायबिटीस किंवा ब्लड प्रेशरची गोळी आहे. डायबिटीस, ब्लड प्रेशर हा आजार येतो कुठून? तो संसर्गजन्य आहे का? तो हवेतून येतो का? एखाद्या व्यक्तीला डायबिटीस आहे आणि आपण त्या व्यक्तीला भेटलो आणि स्पर्श केला, हातात हात मिळवला, तर आपल्याला डायबिटीस होतो? नाही. हा रोग संसर्गजन्य नाही आहे मित्रांनो. मग डायबिटीस, ब्लड प्रेशर सारखे आजार येतात कुठून? तर ते तुम्ही दररोज जे अन्न खाता, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत ज्या पद्धतीचं अन्न तुम्ही खाता आहात, त्या सर्व प्रकारच्या अन्नातून, म्हणजे दूध असेल, पालेभाज्या असतील, कडधान्य असेल, फळं असेल, जे तुम्ही खाता त्या सर्व अन्नधान्यातून शेतकरी वर्ग जे रसायनं वापरतो आहे, त्या रसायनांचा रेसिड्यू म्हणजे रसायनांचं तत्व त्या सगळ्या अन्नधान्यातून तुमच्या पोटात जातंय आणि तुमच्या तब्येती सगळ्या बिघडलेल्या आहेत. आज आसपास नजर मारली तर कळेल की दवाखाने किती वाढलेत, मेडिकल किती वाढलेले आहेत. याच्यापूर्वी 10-15 वर्षापूर्वी महिन्याचा एखाद्या कुटुंबाचं जे बजेट होतं, आपण वाण सामान आणायचो, लाईट बिल असायचं, बाकीचे खर्च असायचे, शिक्षणाचा काही खर्च असायचा,
तर आपल्या महिन्याच्या बजेटमध्ये औषधं नावाचा खर्च नव्हता बरं का. औषधं कधीतरी लागायची आपल्याला, वर्षातून एकदा माणूस आजारी पडायचा तेव्हा औषधं लागायची. एखादा फॅमिली डॉक्टर असायचा, 10-20 रुपये देऊन आपण रंगीत गोळ्या आणि गुलाबी रंगाचं औषध आणायचो, माणूस बरा. आता तसं नाही आहे. आता तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या बजेटमध्ये औषध नावाची गोष्ट आली. तुमचा मेडिकलवाला फिक्स आहे, तुमच्या घरच्या गोळ्या तो दर महिन्याच्या काढून ठेवतो. ज्या पद्धतीनं तुम्ही वाण सामान आणता किचनमध्ये, तसं तुमच्या आरोग्यासाठी प्रत्येक कुटुंबामध्ये दर महिन्याला औषधं आणायची वेळ आली. काळ बदलत निघालाय मित्रांनो. आणि हे जे काय तुमचं आरोग्य घसरत निघालंय, दुर्दैवानं याचा करता करविता हा माझा कष्टकरी शेतकरी आहे. त्या बापड्याला, त्या बिचाऱ्याला माहीतच नाही तो काय काम करतोय. उत्पन्न भरपूर मिळवायच्या भाबड्या आशेनं, खोट्या आशेनं शेतकरी रसायनांचा भरपूर वापर करतोय. लागवड, युरिया, DAP, तणनाशकं, वेगवेगळ्या फवारण्या यांचा जास्त वापर होतोय. पण हे वापरल्यामुळं त्यांचं उत्पन्न तर येत नाहीच आहे, पण जे उत्पन्न येतंय ते सगळं विषारी येतंय, रसायनयुक्त येतंय. आणि ते खाल्ल्यामुळं समाजातील लोकांच्या तब्येती आता बिघडायला लागलेत. ह्याबद्दल प्रचंड लोकांनी संशोधन केलंय, जनजागरण केलंय. पण भांडवलशाही लोक, खतं कंपन्या, रासायनिक कंपन्या एवढ्या बलदंड आहेत, त्यांच्याकडची बजेट एवढी बलदंड आहेत की त्यांनी प्रचंड औषधांच्या जाहिराती, मार्केटिंगची लोक लावून सतत शेतकऱ्याच्या डोक्यात बिंबवायचा प्रयत्न केलाय आणि शेतकरी त्याला बळी पडलाय. आज आम्ही मिशन ऑर्गॅनिक तर्फे जे काम करतो ते विषमुक्त शेतीचं काम करतो. आम्ही शेतकऱ्यांना टेक्निकली पटवून देतो की तुमच्या शेतामध्ये कुठल्याही प्रकारच्या रसायनाची गरज नाही. निसर्गामध्ये एवढी अफाट ताकद आहे की त्या ताकदीच्या जोरावर तुम्ही तुमची शेती नैसर्गिक पद्धतीनं फायद्यामध्ये आणू शकता. आणि हे फक्त आम्ही बोलून भाषणं करून थांबलो नाही, तर आम्ही अनेक तुमच्यासारख्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्रयोग केले आणि ते प्रयोग सक्सेसफुली करून दाखवले. आज आमच्याबरोबर काम करणारे हजारो शेतकरी आज डबल उत्पन्न घेत आहेत, खताचा कण देखील न वापरता. आणि हेही तुम्हाला पुढे जाऊन सांगतो, आम्ही शेतकऱ्यांना शेणखतसुद्धा वापरायला परवानगी देत नाही. आता कृषीचे साहेब बसलेत, त्यामुळे जरा त्यांना पटलेलं नाही आहे असं चेहऱ्यावर दिसलं माझ्या त्यांना. पण माऊली, शेणखतसुद्धा आता जे आहे त्याच्यामध्ये रसायन आहे. कारण गायींना जो चारा दिला जातो तो चारा येण्यासाठी युरिया मारला जातो. बरोबर, युरियाचा चारा खाल्ल्यानंतर त्या गायीच्या अंगामध्ये रसायनच येणार. आणि दुर्दैवानं आज माता भगिनी आहेत समोर, तुम्ही जे दूध आणताय ना, दूध जे जबरदस्त अन्न म्हणून आपण लहान बाळांना देतो, त्या दुधामध्ये सुद्धा रसायनाचे घटक सापडलेले आहेत आणि हे सिद्ध आहे, याचे डॉक्युमेंट अवेलेबल आहेत. मग विचार करा, आज आपण दूध म्हणून जे काय सुंदर अन्न घेतो, भारतीय परंपरेमध्ये दुधाला प्रचंड महत्त्व आहे. आज देवाधर्माच्या गोष्टीला, अभिषेकाला दूध वापरतो ना आपण, पवित्र आहे दूध. पण ते दूध सुद्धा आता रसायनाचं यायला लागलंय. तब्येती बिघडायचं मुख्य कारण ते आहे. तुम्ही जे अन्न खाता आहात एकही गोष्ट बिनविषारी नाही आहे. आणि मी जे बोलतोय ते सगळं गुगलवर, विकिपीडियावर सगळं उपलब्ध आहे. जे अभ्यास लोक आहेत त्यांनी सर्च मारा, कधीतरी अभ्यासासाठी सर्च मारा. नाहीतर आपण सिरियल पण बघतो, नाहीतर इन्स्टाला आपण टाइमपास बघत बसतो. कधीतरी अभ्यास करा, आपण काय अन्न खातो आहोत आणि त्याच्यामुळं काय दुष्परिणाम होत आहेत. तुमचं शरीर, तुमचं मन हे संपूर्ण बदललंय, संपूर्ण विषारी झालेलं आहे. शब्द लक्षात ठेवा. आणि माझा अभ्यास असं सांगतं आणि भारतीय परंपरा अशी सांगते की तुम्ही ज्या पद्धतीचं अन्न ग्रहण करता त्यानुसार त्या अन्नाची तत्व तुमच्या शरीरामध्ये येतात. आणि त्यानुसार तुम्ही जर अन्न सात्विक असेल तर तुमचं मन, तुमचं शरीर, तुमचं कृती, तुमचे विचार सात्विक होतात. अन्न जर अनैसर्गिक असेल, विषारी असेल, तर तुमचं मन, तुमचं शरीर, तुमची कृती ही विषारी होते. सध्या विषारी झालेलं आहे. आज प्रत्येकाने ह्या गोष्टीचा गांभीर्यपूर्वक विचार करावा की माणूस माणसाला ओळखतो का. सध्या नातेसंबंधामध्ये आपण भाऊ बहीण, आई वडील, मुलगा बाप, मुलगी बाप, ही जी काही आपली नाती आहेत, ही नाती सध्याच्या जीवनामध्ये चालू आहेत का. शांत विचार करा प्रत्येकानं, मग तुम्हाला कळेल की माणूस माणसाला ओळखत नाही.
कोण कोणाला आदर प्रेम देत नाही आणि काहीही शिल्लक राहिलेलं नाही. हे होण्याचं कारण जे अन्न खातोय आपण तेच मुळात विषारी आहे, तेच मुळात अनैसर्गिक आहे. आणि अशा प्रकारचं अनैसर्गिक विषारी अन्न खाल्ल्यानंतर तुमचे माझे विचार सुद्धा अनैसर्गिक झालेत, विषारी झालेत. आपले मन, विचार, कृती, नैतिकता सगळं हळूहळू हळूहळू लयाला जात आहे. तुम्हाला माहीत असेल की आपण कलियुगात जगतो आहोत. कलियुग म्हणजे शेवटचं युग बरं का. आता आपण विनाशाच्या जवळ आहोत. येत्या काही वर्षात पृथ्वी संपणार आहे आणि हे अंतिम सत्य आहे. आणि मनुष्य प्राणीच ते संपवत न्यायला लागलाय. आपण निसर्गाचा ऱ्हास केलेला आहे. ज्या भगवंतानं तुम्हाला मला जगण्यासाठी ही सुंदर पृथ्वी निर्माण केली, या पृथ्वीला तुम्ही आणि मीच संपवलेला आहे. साध्या साध्या गोष्टी तुम्हाला सांगतो. तुमच्या माझ्या जगण्यासाठी मूलभूत जी गोष्ट आहे ती म्हणजे ऑक्सिजन. बरोबर? ऑक्सिजनशिवाय आपण जगू शकतो का? पण मला हे सांगा तुम्ही, ह्या ऑक्सिजनचा रिचार्ज मारतो आपण महिन्याचा? मारतो का आपण? आपण जिओचा रिचार्ज मारतो, गुगलचा मारतो रिचार्ज. तळमळ त्रास होतोय, 1-2 दिवस झाले, अरे रे रे रे. म्हणजे जर ते मोबाईल बंद पडला तर माणूस संपतोय की काय? पण मित्रांनो, ज्याच्यावर तुम्ही जगताय, जो ऑक्सिजन आहे, जो नैसर्गिक आहे, जो ईश्वर निर्मित आहे, जो फुकट आहे, मुबलक आहे आणि मोफत आहे, तो ऑक्सिजन वाढावा म्हणून तुम्ही आणि मी काय प्रयत्न केले? तो लावलंय झाड कोणी एखादं? माझ्या कुटुंबात 4 लोक आहेत. माझं आयुष्यभर आमच्या 4 कुटुंबाला ऑक्सिजन लागणार आहे. मी 1-2 झाडं लावतो म्हणजे मग माझ्यापुरतं तरी काय होईना. ठीक आहे, तुमच्यापुरतं तर तुमच्यापुरतं. पण कुणी झाडं लावलेत का इथली? खरं सांगा मला. काय लावलेली तोडलेत? कारण काढायचे आणि तोडायची झाडं पहिला. हे आता आडवं येते, आमच्या घराच्या आडवं येते, तोड त्याला पहिला. पण मित्रांनो, हे लक्षात ठेवा, ईश्वरीय व्यवस्थेच्या विरोधात जायचं नसतं. कुठून ना कुठून प्रसाद मिळतोच तुम्हाला. आज तुम्ही झाडं तोडत निघालाय, निसर्गाचा विध्वंस करत निघालाय तुम्ही. काही शेकडो वर्ष, 100-200, शिवाजी महाराज आपले होते 300 वर्षापूर्वी आपण बोलूया, तेव्हा पृथ्वीवरची लोकसंख्या किती होती हो? 1-1.5 कोटी असेल, 1-2 कोटी असेल, 200 वर्षापूर्वी. तेव्हा 100-150-200 वर्षापूर्वी जे 2-3 कोटी लोक होते त्यांना पुरणारा ऑक्सिजन पृथ्वीवर होता. बरोबर? आज 2025 मध्ये पृथ्वीची लोकसंख्या 850 कोटी क्रॉस झाली. किती? 850. 2-3 कोटी कुठं आणि 850 कोटी कुठं? पण ऑक्सिजन संपलाय का? आज ऑक्सिजन मिळत नाही म्हणून कोण मरताय? समजून घ्या ईश्वरीय ताकद केवढी आहे. 100-200 वर्षापूर्वी पृथ्वीवर 2-3 कोटी लोक होती. आज 850 कोटी लोक झाली, तरी सुद्धा वातावरणातला ऑक्सिजन संपत नाही. कारण तो ईश्वरी आहे, ते अध्यात्म आहे. पण मनुष्य नावाच्या प्राण्याला त्याची किंमत नाही. ऑक्सिजन वाढावा म्हणून तुम्ही आणि मी काही प्रयत्न करत नाही. आपल्या डोक्यात वेगळंच आहे सगळं. जसं तुमच्या माझ्या जगण्यासाठी भगवंतानं ऑक्सिजन तयार केला आणि तो मुबलक आणि मोफत दिलाय, तसंच माझ्या काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शेती चांगली व्हावी, शेती फायदेशीर व्हावी म्हणून निसर्गामध्ये खूप गोष्टी मुबलक आणि मोफत दिलेल्या आहेत. पण ते माझ्या शेतकऱ्यांना माहिती नाही. कारण ते नादाला लागलेत रसायनाच्या आणि नादाला लावलं गेले रसायनाच्या. आणि निसर्गाची ताकद जी आहे त्याची माहिती माझ्या शेतकऱ्यांच्या पर्यंत पोचवली जात नाही. समाजामध्ये अशी एक व्यवस्था आहे की त्या व्यवस्थेला माझा शेतकरी आनंदात सुखात राहिलेला आवडत नाही. खरं आहे का खोटं? शेतकऱ्यांना सतत अडचणीत राहावं अशी व्यवस्था केली आहे आणि त्या सगळ्या चक्रव्यूहामध्ये शेतकऱ्याला अडकवलंय. आणि दुर्दैवानं असं मला म्हणावं लागतं की स्वतःच्या शेतामध्ये माझा शेतकरी आज मजूर म्हणून काम करतो. खरं आहे का खोटं आहे? स्वतः पैसे मिळवतो आपण, मरायचं आणि व्यापाऱ्यांची पोटं भरायची. तुम्ही सगळे तुमच्या सोसायटीचे कर्ज वर्षभर फेडायचे. मार्च आणि एप्रिलला नवं जुनं करायचं, परत नवीन कर्ज डोक्यावर घ्यायचं आणि ते कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी स्वतःच्या शेतामध्ये मजूर म्हणून राबायचं.
भारतातली शेती व्यवस्था ही एकमेव व्यवस्था अशी आहे की जो माणूस स्वतः कष्ट करतो तो त्याच्या कष्टाची, त्याच्या मालाची किंमत करू शकत नाही. अहो, साधं गावामध्ये तुम्ही चप्पल शिवायला चांभाराकडे जावा, तुम्ही चप्पल समोर ठेवल्यावर चांभार काय म्हणतो तुम्हाला, माझे एक 20 रुपये होणार बघ पहिला. जोपर्यंत त्यानं सांगितलेल्या रकमेला तुम्ही हा म्हणत नाही तोपर्यंत तो चांभार चप्पलला हात लावत नाही. तुमच्या घरामध्ये आलेला पेंटर असेल, गवंडी असेल, इलेक्ट्रिशियन असेल, कोणीही तुमच्या घरामध्ये फॅब्रिकेटर असेल, शेतावर काम करायला मजूर असेल, तो काय म्हणतो पहिला, माझी मजुरी 300 रुपये दिवसाची. तुम्ही हा म्हणालात तर तो काम करणार. मग मला सांगा, आज तुम्ही लोक एवढी कर्ज काढून शेतामध्ये मरता आणि त्यानंतर तुम्ही केलेल्या कष्टाचं जेव्हा फळ येतं, जेव्हा तुमचं उत्पन्न येतं, तेव्हा त्या उत्पन्नाचा दर ठरवण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? का बरं? तुमचे कष्ट आहेत, तुम्ही कर्ज काढलेले आहेत, दर तुम्ही ठरवला पाहिजे. दुर्दैव असं आहे की तुम्ही तयार केलेला कृषीमाल तुम्हाला बाजारात घेऊन यावा लागतो. APMCला, कृषी उत्पन्न समितीला, मार्केट यार्डला, त्या ठिकाणी लिलाव करणारे जे काही आहेत लोक, बागवान लोक असतील, दलाल लोक असतील, ती दलाल लोक टेबलवर उभा राहून तुमच्या मालाचा दर काढणार. योग्य आहे का हे? कष्ट कुणाचे? दर तो जो तिथं पट्टी काढणारा मुलगा असतो उभारलेला, त्याला माहिती आहे काय हो तुमचे कष्ट किती आहेत ते? तुम्ही दिवसा रात्री राबताय कसं, थंडी वारा पावसामध्ये तुम्ही काय काय करताय, तुम्हाला किती त्रास होतो या सगळ्याचा, याची किंचितशी जाणीव त्या पट्टी काढणाऱ्या दलालाला असते का? मग तुमच्या कष्टाचा दर आणि मोल ठरवायचा अधिकार तुम्ही त्या लोकांना का दिलाय? तुमच्या हातात काहीच नाही आहे. तुम्ही फक्त राबायचं, माल घेऊन यायचा, समोरचा माणूस सांगणार याचा दर किती आहे, तो त्याच्या म्हणण्यानुसार दर चढउतार करणार आणि तुमच्या पदरी नेहमी दुःख आणि निराशा येणार. खरं आहे ना? आणि परत नव्या उमेदीनं, नव्या आशेनं जायचं, परत कर्ज काढायचं आणि परत काम करायचं, ज्याला काही अंतच नाही, हे संपत नाही. हे प्रचंड मोठं चक्रव्यूह आहे आणि हे चक्रव्यूह भेदण्यासाठी आमच्या मिशन ऑर्गॅनिक संस्थेनं ते शिवधनुष्य उचललं. आम्ही प्रचंड लोकांनी आमची चेष्टा केली, आमचे अपमान केले, आम्हाला वाईट वेडवाकडे बोलले, अजूनही बोलतात लोक, पण आम्ही हिंमत हरत नाही, कारण आम्ही दत्तमार्गी आहोत. आमचा बाप एक आहे जो गिरनारवर बसलाय. त्या महाराजांच्या कृपेनं, त्या महाराजांच्या आशीर्वादानं गेली 12-13 वर्ष आम्ही अथकपणे काम करतोय. आणि असं लोकांना वाटायचं की तुमचं कोण ऐकणार आणि तुमचं ऐकून कोण करणार. अशा लोकांना आम्ही ना विरोध केला, ना आम्ही प्रत्युत्तर दिलं. पण आज भगवंताच्या कृपेनं आमच्याबरोबर 3-3.5 लाख लोक आहेत. अखंड महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामधली मिशन ऑर्गॅनिक ही 1 नंबरची संस्था आहे, ज्या संस्थेकडे 3 ते 3.5 लाख लोक आज काम करतायत. आणि ही जी सर्व लोक काम करतायत ही सगळी निस्वार्थीपणे करतायत. आम्ही कुणाशी आर्थिक बांधले गेलेलो नाही. आम्ही कन्सल्टिंग, सल्ला देण्याचा 1 रुपये घेत नाही, भाषण देण्याचे रुपये घेत नाही. कुणी बोलवलं काय, त्यांनी एका फोनवर आलोय मी यांच्या, काही नाही. 2 दिवसापूर्वी मी कुठं होतो माहिती आहे? धुळे, नंदुरबार, शहादा, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राची बॉर्डर आहे. गोदावरी आहे तिकडे, तापी आहे, तिथं होतो मी 3 दिवस. आणि तिकडे आमचे भरपूर शेतकरी आहेत. तिथं माझ्या 2 कार्यशाळा होत्या. 1000 किलोमीटर आहे इथून. त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांनी केळी फुलवलेली आहे, सुंदर बागायत आहे. त्या भागात पपई आहे, टरबूज आहे, सुंदर आंब्याचे मोठे 25 एकर आंब्याचा प्लॉट आहे. शहाद्याला विषमुक्त प्लॉट आहे. त्या प्लॉटला 10 वर्ष खत घातलेलं नाही. आम्ही काही औषधं तयार केलेत. माझ्याकडे 2 औषधं आहेत, त्याचे पेटंट्स आहेत आमचे. बिना खताचे डबल उत्पन्न घेत आहेत. आज आदिवासी मुलगा आहे आमचा, इतकं सुंदर काम केलं. विश्वजित पाडवी, त्याचा व्हिडिओ येईल आता थोड्या दिवसात. काल व्हिडिओ घेऊन आलो त्याचा. बिना खताची शेती, डबल उत्पन्न, चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहतो. माऊली अहो काय काम, पैसेच लागत नाही म्हटलं शेतीला. लागत नाहीतच, हेच माझं म्हणणं आहे. कारण भगवंतानं जसा तुम्हाला जगण्यासाठी ऑक्सिजन दिलाय मुबलक मोफत, तसंच शेतीसाठी सुद्धा भरपूर गोष्टी दिलेत, तुम्हाला माहिती नाहीत त्या आम्ही शिकवतो शेतकऱ्यांना. निसर्गाच्या बरोबर कशी शेती करायची
आणि भारताच्या थोर परंपरेबरोबर शेती कशी करायची हे सगळं आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन मोफत करतो. गावागावात आमच्या कार्यशाळा सुरू आहेत, शेतकरी आहेत. आत्ताही येताना वैभववाडी पट्ट्यातल्याने कणकवली पट्ट्यातले शेतकरी रस्त्यात थांबलेले होते. आज 3-3.5 लाख शेतकरी काम करतायत. मी कधीच कोणाला बघितलेलं नाही आहे. फक्त माझे व्हिडिओ बघून लोक काम करतायत. आमच्या कार्यालयात फोन करतात, मार्गदर्शन करतात. व्हॉट्सअपवरून आम्ही शेड्यूल पाठवतो, सतत सांगत राहतो, मार्गदर्शन करतो आणि लोक उत्साहानं करतायत, विषमुक्त शेती करतायत. आज शेतकऱ्याच्या तब्येती सुद्धा या रासायनिक वापरामुळे खराब झाल्या. साधं सोपं तुम्हाला उदाहरण सांगतो. साधारण 15-20 वर्षापूर्वी शेतकरी आहेत किंवा आपल्याला सामान्य ज्ञान, सर्वसामान्य ज्ञान आहे, कुठल्याही धान्याचं पोतं किती किलोचं असायचं आधी? 100. सध्या किती किलोचं आहे? 25-30, 40-50 संपला दिवस. 100 किलोचं पोतं 50 आलं, 50 40 आलं, 30 आलं, आता 25 आलं. का माहितीये का? ते पोतं उचलायची ताकद तुमच्या माझ्यामध्ये राहिली नाही. शेतकरी जरी शेतामध्ये कष्ट करत असला, घाम गाळत असला, तरी सुद्धा विषारी अन्न खाल्ल्यामुळे शरीर खोकला झालेलं आहे, अंगात ताकद नाही आहे. शेतकऱ्याला सुद्धा स्वतःच्या शेतात काम करताना आता दम लागतो का नाही? पहिल्यासारखं नांगरट वगैरे करू शकता का दिवसभर? जे मजूर तुम्ही बोलवता ते मजूर दिवसभर काम करू शकतात? कारण तुमच्या अंगातच काय नाही आहे मित्रांनो. तुम्ही विषाचं खाताय, अनैसर्गिक खाताय, त्यामुळे शरीरामध्ये तुमच्या काही उरलेलंच नाही आता. हे इथून सुरुवात झालंय. शेत जमिनीचं आरोग्य सुद्धा तुम्ही संपवलं. कित्येक शेतकऱ्यांना, 90% शेतकऱ्यांना, आज कृषी विभागातील अधिकारी आहेत, तुम्ही सर मला सांगा चुकलं तर, शेत जमिनीचं आरोग्य असतं हे किती शेतकऱ्यांना माहिती आहे? माझा अनुभव आहे, 95% लोकांना जमिनीचं आरोग्य असतं हे माहीतच नाही मुळात. जसं माऊली तुमचं माझं आरोग्य आहे तसं जमिनीचं आरोग्य असतं आणि ते आरोग्य तपासणी वर्षातून एकदा करायची असते शास्त्रानुसार. आपण करत नाही, आपल्याला माहिती नाही. जी जमीन तुमच्या बापदाद्यांच्यात, तुमचे वडील आजोबा पणजोबांच्या काळामध्ये जी मऊसूत सोन्यासारखी जमीन होती, ती जमीन तुम्ही रसायनाच्या वापरामुळं दगडासारखी केली आहे. खरं आहे का नाही? आज ट्रॅक्टर जर नांगरायला घालायचा असेल, किती HP घालता तुम्ही? लाजू नका हो, सगळं माहिती आहे मला. 50 HP खाली ट्रॅक्टर चालत नाही. 50 HP म्हणजे केवढे मोठे इंजिन आहे माहिती आहे? आणि 50 HP ट्रॅक्टर सुद्धा जमिनीमध्ये चालत नाही, त्याचा फाळ अडकतो. ट्रॅक्टर टायर फिरायला लागतात. इंजिन गरम होतंय आणि चालवणारा सुद्धा गरम होतोय, कारण ते त्रास आहे प्रचंड. मला हे सांगा, ह्या जमिनीमध्ये ज्या 50 HP ट्रॅक्टर अडकत आहेत, त्या जमिनी तुमचे पूर्वज लाकडी नांगरानं नांगरायचे का नाही? लाकडी नांगरानं नांगरली जाणारी सुंदर जमीन आज तुम्ही दगडासारखी केली आहे रसायन वापरामुळं. त्या जमिनीचा जर pH बॅलन्स बघितला, ऑलरेडी तो बिघडलेला आहे. जमिनीचा सेंद्रिय कर्ब बघितला, जो 1+ लागतो, तो आता 0.3 0.4 ला आलाय. सर बरोबर आहे? याचा शास्त्रीय अर्थ तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कंप संपला. तांत्रिकदृष्ट्या जमीन क्षारपड झालेली आहे. होणार आहे नाही, झालेली आहे. क्षारपडचा अर्थ मराठीमध्ये सोपा समजायला, जमीन मृत झालेली आहे, डेड सॉइल. मग मला सांगा, अशा क्षारपड मृत जमिनीमध्ये तुम्हाला उत्पन्न येईल का? ज्या जमिनीमध्ये जीवच नाही आहे, त्या जमिनीमध्ये तुम्ही खतं किती पण ट्रकभर घाला आणून, काय उपयोग आहे त्यात? अरे त्या जीवच नाही जमिनीत. त्या जमिनी तुम्हाला पुन्हा जिवंत कराव्या लागतील, नैसर्गिकरित्या, रसायन वापरून नव्हे. त्या कशा करायच्या जिवंत हे आम्ही शिकवतो. जोपर्यंत जमिनीचा कर्ब तुमचा 0.5च्या पुढे जात नाही, 1 पर्यंत येत नाही, तोपर्यंत तुम्हाला चांगलं उत्पन्न येणार नाही. तुम्ही काहीही करा, कर्ब वाढला पाहिजे. जमिनीचा pH बॅलन्स हा 6.5 to 7.5च्या मध्ये असला पाहिजे, म्हणजे मग ती जमीन चांगली, मग तुम्ही त्यामध्ये कुठलंही उत्पन्न घ्या, व्यवस्थित येणार.
याच्यावर आम्ही संशोधन केलं, याच्यावर आम्ही प्रयोग केले आणि आता आमच्याबरोबर काम करणारे शेतकरी आता सुखासमाधानात आहेत, कारण त्यांना निसर्गाची ताकद कळली. ज्या भगवंतानं हा निसर्ग निर्माण केला आहे, त्या भगवंतानं जन्माला घातलेले सर्व पशुपक्षी, प्राणी, किडा मुंगी सगळे, आपण सुद्धा मनुष्य प्राणी आहोत, लक्षात घ्या. आपल्या सर्वांना जगण्यासाठी, सन्मानानं जगण्यासाठी निसर्गामध्ये प्रचंड व्यवस्था भगवंताने केली. फक्त तुमच्या माझ्यासारख्या स्वार्थी अहंकारी माणसानं ईश्वरीय व्यवस्था नाकारली आहे. तुम्हाला मला भगवंत कधी आठवतो माहिती आहे का? जेव्हा अडचण, त्रास आणि प्रॉब्लेम आला की तेवढाच तो आठवला. नारळ घेतला की ग्रामदेवतेला पळत निघाला. बरोबर? एरवी आठवत नाही परमेश्वर आपल्याला. एवढे स्वार्थी आहोत आपण, एवढे अहंकारी आहोत. आणि जेव्हा सगळं चांगलं चालू आहे, चांगलं म्हणजे काय की 2 पैसे घरात येत आहेत, डोक्यावर छप्पर आहे, 2 वेळेला अन्न खातोय आपण, घरात सगळी लोक आनंदात सुखात आहेत, सगळ्यांचं आरोग्य चांगलं आहे, असं सगळं चांगलं चालू असताना तुम्हाला भगवंताचं स्मरण होतं? आठवण येते भगवंताची? नाही. सगळं जेव्हा चांगलं चालू आहे तेव्हा मी केलं ना, माझ्यामुळं, मी काम करतोय, मी कष्ट करतोय, माझ्यामुळं होतंय सगळं. आणि प्रॉब्लेम आला की नारळ घेऊन पळाय देवळात. हे समजून घ्या मित्रांनो, ईश्वर चराचरामध्ये आहे, ईश्वर सूक्ष्मामध्ये आहे. तुम्हाला पहिल्यांदा ती व्यवस्था समजून घ्यावी लागेल. निसर्ग म्हणजेच भगवंत आहे, दुसरं काहीही नाही. भगवंताचंच रूप निसर्ग आहे. तुम्हाला मला समजण्यासाठी सोपं म्हणून आपण त्याला ती नावं दिलेत. मग माऊली असतील, तुमचे साईबाबा असतील, आज पावशी स्वरूपानंद महाराज स्वामी असतील, सगळी लोक, हे आपण ठरवलंय. त्याची रूपं, त्याची तत्व आपण ठरवलेत. पण सूक्ष्मामध्ये, चराचरामध्ये संपूर्ण भगवंत आहे, जो तुमची माझी काळजी घेणारा आहे. आज तुम्ही आणि आम्ही भगवंताची लेकरं आहोत, पण आपण त्याची लेकरं असून आपण आपल्या बापाला विसरलोय बरं का. आपण जेव्हा त्याला विसरलो ना, तेव्हा तो फक्त बघत राहतो तुमचा अहंकार, तुमचा स्वार्थ कुठंपर्यंत. आणि एक वेळ अशी येते की तुम्हाला तुमच्या बापाकडे परत जावंच लागतं. ती वेळ तो आणतोच. बरोबर? माणसाने ही गोष्ट जरा गंभीरपणे समजून घेतली पाहिजे. ईश्वरीय स्वरूपावर कधी शंका घ्यायची नाही, कधी अविश्वास दाखवायचा नाही. भगवंत तुम्हाला सगळ्या अडचणीतून मार्ग दाखवतो, तो तुम्हाला सगळ्यातून वाचवत असतो, तो तुम्हाला चांगल्या गोष्टींचे संकेत देत असतो. आपल्याला ते ओळखता यायला पाहिजेत. आज माझ्यासारखा सिव्हिल इंजिनिअरचा माणूस शेतीचं काम करतोय, अजून काय चमत्कार असला पाहिजे. आज 3-3.5 लाख लोक आम्ही जोडली. हे माझं श्रेय मुळीच नाही आहे, हे भगवंताचं श्रेय आहे. त्यांना आमच्या हातून हे कार्य करून घेतलंय. आज तो बुद्धी देतो, तो मला सांगतो आणि मग मी काम करतो. इतकं साधं, सोपं, सरळ आहे. नैसर्गिक शेती करत असताना तुम्ही सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की तुम्ही ज्या भागामध्ये राहता, ज्या भागामध्ये आहात, त्या भागातला निसर्ग हा तुमच्या शेतीला सपोर्ट करणारा असतो. त्यातल्या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तुम्ही ज्या भागामध्ये राहता, ज्या भागामध्ये शेती करता, त्या भागातलं हवामान कसं आहे, त्या भागातलं पर्जन्यमान कसं आहे आणि त्या भागातील माती कशी आहे, या त्रिसूत्रीचा व्यवस्थित अभ्यास करून तुम्हाला पिकाची निवड करावी लागते. खरं आहे का खोटं आहे? ज्या त्या भागातली पिकं ठरलेली आहेत ना, ती भगवंताने ठरवले बरं का, तुम्ही आणि मी नव्हे. आणि ज्या भागामध्ये जी पिकं येतात ती तुमच्या आहाराचा मुख्य भाग असतात. बरोबर आहे? तुम्ही आठवून बघा, थोडासा विचार करा. ज्या भागामध्ये आपण असतो त्या भागामध्ये येणाऱ्या निसर्गातल्या पिकं जी आहेत ते तुमचा जीवनातलं दररोज खाण्यापिण्यातले मुख्य भाग असतो. आज रत्नागिरी हा कोकणपट्टा आहे, समुद्रकिनारी आहे. आज तुम्ही विचार करा, समुद्रकिनारा आहे म्हणजे पहिलं अन्न हे मासे आहेत तुमचे, जे तब्येतीला तुमच्या गरजेचे आहेत. तुम्ही बिना मासे खाता तर जास्त राहू शकत नाही बरं का, कारण वातावरण हे सपोर्टिव्ह असतं. दुसरं म्हणजे इथलं पर्जन्यमान आणि इथल्या जमिनीची अवस्था, त्याच्यामध्ये काय इथं जास्तीत जास्त नाचणी आणि तांदूळ, भात, ते तुमच्या आहारातलं मुख्य खाद्य आहे. तुम्हाला दररोज भात खायला पाहिजे. तुम्ही जोंधळ्याची भाकरी खाऊ शकता का इथं? तुम्ही गव्हाची चपाती खाऊ शकता दररोज? तब्येती बिघडणार तुमच्या. कारण इथल्या वातावरणामध्ये
गहू आणि जोंधळा पचनासाठी सगळ्यात जड. तुम्ही जर तुमच्या आहारामध्ये दररोज भाकरी खायला लागला, तांदळाची खावा जोंधळाची, तर तुम्हाला तब्येत त्रास होणार. म्हणजे निसर्ग कसा आहे बघा, भगवंत कसा आहे बघा. ज्या भागामध्ये जे येतं तांदूळ येतो, तुमच्या आहाराचं मुख्य भाग तांदूळ आहे. आता इथला शेतकरी तांदूळ सोडून गहू लावायला लागला, चालेल? गहू येणार आहे का? हे समजून घ्या. निसर्गाची व्यवस्था अशी आहे की ज्या भागामध्ये जे येते तेच लावायचं असतं. पण दुर्दैव काय झालं माहिती आहे, आजकाल जो एडिएट बॉक्स आपल्या हातात आहे ना, मोबाईल नावाचा, त्या मोबाईलवर रील येतात भरपूर कुठल्या शेतकऱ्याची. तो काहीतरी टाकतो वेडवाकडं, हे ड्रॅगन फ्रूट भारी आहे, मग हे केलं की भारी आहे, ते आपल्याला वाटतं की आपण ते लावलं पाहिजे. पण 100% लोकांना हे कळत नाही की तुम्ही कुठल्या भागात आहे आणि कुठली शेती केली पाहिजे. इथं पहिली फसवणूक आहे. तुम्ही ह्या ठिकाणी तांदूळ भात करा, नाचणी करा, 1 नंबर उत्पन्न येणार. कारण तांदूळ, नाचणी, भाजीपाला, वेलवर्गीय, तुमचे तेलबिया ह्या भागामध्ये चांगल्या येतात. शासनाकडे सगळं उपलब्ध आहे, अभ्यास करायचं कोणी. हे सोडून जर वेगळं काय करायला लागला तर तुम्ही फायद्यामध्ये येणार नाही, हे लक्षात ठेवा पहिल्यांदा. आणि तुमच्या शेतीला आवश्यक काय असतं, भाताला काय आवश्यक आहे, हेवी रेनफॉल, जोरात पाऊस लागतो, पाणी साठून लागतं, शेवाळ येईपर्यंत पाणी साठायला लागतं. कारण त्या शेवाळातच गंमत आहे भाताची, हे माहीत नाही लोकांना. तसा पाऊस इथं आहेच, रेग्युलरली जोरात पडतोय पाऊस. तुम्हाला बांध एकदा बांधून घेतले की पाणी तुंबलं की संपलं. चिखलात भात करतोय आपण, याची चव वेगळी येते. तुम्ही DAP लागवड युरियाचा कणमन घालू नका भाताला आणि निसर्गावर सोडून द्या आणि बघा डबल उत्पन्न येते. कारण निसर्ग तुमच्या कष्टाला नेहमी साथ देत असतो. हेच अध्यात्म आहे. आणि हे तुमच्या डोक्यात जे भारतीय पारंपरिक शेती होती तीच खोडून काढली गेली आहे आणि तुम्हाला त्या रसायनाच्या नादाला लावलंय. पाऊस यायला लागला की खताचं लिंकिंग सुरू होतंय. आपण खत आणायला जातो सोसायट्यामध्ये, शासकीय खत आणतो, पळापळ साहेबाला फोन करीत. अरे मित्रांनो, त्याची गरजच नाही आहे. तुमच्या शेताला खत लागत नाही. परत मी सांगतो, जसं तुम्हाला मला ऑक्सिजन लागतो आणि तो भगवंतानं तयार केला आहे, तसं तुमच्या पिकासाठी भरपूर गोष्टी भगवंतानं तयार केल्या आहेत, ज्या फुकट आहेत, ज्या निसर्गात आहेत. विश्वास ठेवला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे आपल्याला. त्याची कमतरता आहे आता. म्हणून मगाशी मी तुम्हाला म्हणालो की आपण भगवंताला नाकारलंय, त्याच्या व्यवस्थेला नाकारलंय. आपल्याकडे श्रद्धा, विश्वास वगैरे काय नाही आहे. आपल्याकडे अहंकार आणि मीपणा आहे. त्यामुळं आपण अधोगतीला लागलो. प्रत्येकाला वाटते मी काहीतरी करतोय, तसं काय नाही आहे. नैसर्गिक शेती अति प्रचंड सोपी आहे, ती विषमुक्त आहे, तुमच्या तब्येती चांगली करणारी आहे. आज तुम्ही मार्केटमधून आणून जे काय खाता आहात त्याला चव वगैरे काय आहे असं वाटतंय तुम्हाला? आज माता माऊली आहे तिथं, भाज्या जे करतायत, जे कडधान्य तुम्ही आणताय त्याला चव आहे का? तुम्ही जो कोबी खाताय त्याला चव आहे? वांग्याला चव आहे? दुधीला चव आहे? नाही. कशासाठी खातोय आपण? फ्लॉवर, ढबू मिरची हे तर आता खाऊच नाहीत खरं सांगायचं तर. मी जर तुम्हाला सांगितलं त्याच्यावर औषधं कुठली कुठली मारतात, लहान बाळांना ह्या तर मुळीच द्यायचं नाही. ते ढबू मिरची सध्या मेजर प्रॉब्लेममध्ये आहे बरं का. ढबू मिरचीवर अतिविषारी औषधं मारतायत सध्या. त्यामुळं मी हात जोडतो तुम्ही समोर, लहान मुलांना ढबू मिरची देऊ नका, ॲब्सोल्यूट. कारण त्याच्यावरच्या ज्या फवारण्या आहेत अत्यंत घातक फवारण्या आहेत. आणि ह्या फवारण्यांच्यामुळं ज्या तब्येती बिघडत आहेत आपल्या सगळ्यांच्या अंगात विष गेलेलंच आहे. आपण काय, मी पण तुमच्यातच आहे. पण ही जी बाळं आहेत आपली छोटी, ही भारताची पुढची पिढी आहे हो. यांच्या तब्येती चांगल्या राहायला पाहिजेत. आमचं काम करण्याचं मुख्य काम ते आहे. आज माझी जी संस्था आहे मिशन ऑर्गॅनिक, त्याचं ब्रीदवाक्य आहे आमचं, सदृढ व सशक्त भारताचे स्वप्न. आम्ही आमच्या भारताचं स्वप्न सदृढ बघतोय. आपण संपलोय, पण कमीत कमी येणारी पुढची पिढी चांगली व्हायला पाहिजे. त्यासाठी शेतकरी वर्गानं चांगलं पहिल्यांदा पीक घ्यायला पाहिजे. मग आपली मुलं चांगलं खातील, त्यांच्या तब्येती चांगल्या राहतील, भारत हा बलशाली होईल. कारण भारतामध्ये सध्या असलेले आजार हे तुमच्या माझ्या लहानपणी आजार नव्हते बरं का. आज तुम्ही सगळे ज्येष्ठ लोक आहात, शिक्षित लोक आहात. तुम्ही मला सांगा, भारतामध्ये व्हेरिकोव्हेन्स आजार होता का? ऐकलंय कोणी? व्हेरिकोव्हेन्स भारतात होता? आत्ता गेल्या 10 वर्षात सुरू झाला आहे. थायरॉइड आजार होता काय भारतात? सोयरॅसिस आजार होता काय भारतात? त्वचेचा आजार सोयरॅसिस माहिती आहे ना?
माझ्याकडे 70 आजारांची लिस्ट आहे जी भारतात 10-15 वर्षापूर्वी नव्हतीच, आता कुठनं आली? हे समजून घ्या पहिला. अतिशय गंभीर विषय हा. तुम्ही ज्या पद्धतीचं हे घाण खाताय ना, सगळे आजार तुम्ही घरी बोलून आणलेत. कॅन्सर हे प्रातिनिधिक रूप आहे बरं का, ज्याची भीती नाही. मार्केटिंग झाले कॅन्सर कॅन्सर कॅन्सर. कॅन्सरपेक्षा घातक रोग आता मार्केट आपल्या समाजामध्ये आलेले आहेत. आणि जो आम्ही अभ्यास करतोय त्याच्यावर आमचा शोध प्रबंध येईल. मी स्वतः त्याच्यावर अभ्यास करतोय, त्याच्यावर आम्ही काम पण सुरू केलं गेले 3 वर्षापासून. भारतातला सध्याचा सगळ्यात गंभीर आजार, ज्यानं भविष्यातला भारत सगळा बिघडून टाकणार आहे बरं का, अशी माझ्याकडे आकडेवारी उपलब्ध आहे बरं का सर. म्हणजे मी त्याच्यावर शास्त्रीय अभ्यास केलाय. तो आजार म्हणजे काय माहिती आहे का? इनफर्टिलिटी, स्त्रीवंध्यत्व. शांतपणे ऐका. सध्या नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना नैसर्गिकरित्या मुलंबाळं होत नाही आहेत. 70 ते 80% जोडप्यांना IVF ट्रीटमेंट घ्यावी लागते. दवाखाने झालेत IVFचे, बोर्ड बघताय का टीव्हीला जाहिराती? सदृढ बालक, सदृढ आई, IVF हे ते. IVF ट्रीटमेंट घ्यावी लागते म्हणजे नवरा आणि बायकोला स्टेरॉइडची इंजेक्शन्स 2 ते 3 वर्ष घ्यावी लागतात. स्त्रीच्या पुरुषाच्या शरीरात नवीन बाळ जन्माला घालणारी नैसर्गिक व्यवस्था डॅमेज झालेली आहे. याच्या आधी IVF दवाखाने होते का? ऐकू तरी आहे का आपल्या लहानपणी? डॉक्टरकडे जाऊन करा. काय नैसर्गिकरित्या मुलं होत होती. उलट सरकारला मुलं होऊ नयेत म्हणून कुटुंब नियोजन करावं लागत होतं. आता उलट, आता मुलं जन्माला घाला म्हणून सांगावं लागतंय. नैसर्गिकरित्या मुलं बाळ होत नाही आहेत. इनफर्टिलिटी हा आजार आहे आणि तो गंभीर आहे. कारण IVF ट्रीटमेंट घेतल्यानंतर स्त्री पुरुषाच्या नैसर्गिक शरीरामध्ये प्रॉब्लेम निर्माण होतात. साधारण 8 ते 10 लाख रुपयाचा खर्च आहे IVFला. मी नेहमी म्हणतो की तुम्ही 8 ते 10 लाख रुपये डॉक्टरला देऊन बाळ विकत आणताय. तुमच्या शरीरात ताकदच नाही आहे बाळ जन्माला घालायची. हे भारताविरुद्धचं युद्ध आहे बरं का. याला कोल्ड वॉर म्हणतात. आपला देश एवढा बलशाली होता आणि बलशाली आहे की भारताला युद्धामध्ये डायरेक्ट हरवू शकत नाही. कोणी हरवू शकत नाही. तेवढी ताकद भारताची युद्धातली पण आहे आणि बुद्धीची पण आहे. आज जनरल नॉलेजमध्ये तुम्ही बघा, आज जगातल्या ज्या सर्वोच्च कंपन्या आहेत त्या कंपन्या चालवणारे CEO जे असतात, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, हे 90% भारतीय आहेत बरं का. ही भारतीय बुद्धी आहे. आज कुठेही बघा तुम्ही मोठ्या कंपन्यात उच्च पदावर भारतीय माणूस बसलाय. कारण ती बुद्धीची ताकद भारतात आहे. ती आपली गौरवशाली परंपरा आहे. तेव्हा पाश्चिमात्य लोकांना कळालं की भारताला आपण युद्धामध्ये हरवू शकत नाही, तर भारताची तरुण पिढी संपवली पाहिजे 2 गोष्टीनं. एक तर त्यांचं आरोग्य संपवलं पाहिजे आणि एक त्यांचं काम करण्याची ताकद संपवली पाहिजे. तुम्हाला 1.5-2 GB डेटा जो दररोज दिलेला आहे ना फुकट वापरायला, त्या डेटामुळं काम संपलेलं आहे तुमचं. ज्या ठिकाणी तुम्ही काम करायचं असतं दिवसा, आज पोरं आमची मोबाईलवर खेळत बसलेत. यूट्यूब बघ, इन्स्टा बघ, फेसबुक बघ, सबसे कातील गौतमी पाटील तेच बघत बसलेत. दुसरं काय? ज्या वयात तुम्ही काम केलं पाहिजे, कष्ट केले पाहिजेत, त्या वयात तुम्हाला नादाला लावलंय 1.5-2 GB दररोज संपवायच्या नादात. परवा मी एका ठिकाणी गेलो नांदेडला, असं भाषण सुरू होतं, 200 लोक होती. हे बोलत असताना मी विचारत होतो प्रश्न लोकांना की काय मोबाईल चाललंय. एका बापानं उद्विग्नपणे उठून सांगितलं, त्याचा मुलग्याला म्हणे हेला जाताना मोबाईल लागतोय, नाहीतर होत नाही म्हणे. कसलं ॲडिक्शन आहे. मोबाईल घेतल्याशिवाय हिला जाऊ शकत नाही म्हणजे काय? 2 मुस्काडीत लावून सांगितलं जाऊन पहिला आणि मोबाईल त्यातच टाक म्हटलं पहिला. कळलं तुम्हाला किती नादाला लावलंय? तुमचं संपूर्ण ताकद, तुमची सगळी बुद्धी ही गहाण टाकले. तुम्ही काम करायच्या, कष्ट करायच्या वयामध्ये कामच करत नाहीत. कोण करतायत पोरं काम? तुम्ही विचार करा. घरामध्ये जी तरुण मुलं मुली आहेत ती काम करतात काय? मोबाईल काय? तुमचं तुम्ही बघा, मला माहिती आहे सगळं. असं पहिल्यांदा तरुण पिढीला बाद केलंय. आणि दुसरं, हे शेतामध्ये विष पेरून, अन्नधान्य विषारी करून, स्लो पॉइझनिंगनं भारतातल्या सगळ्या लोकांचं आरोग्य पद्धतशीरपणे संपवलंय.
येणारी पिढी बर्बाद करायसाठी सगळ्या माझ्या माता माऊलींच्या तब्येती बिघडवलेल्या आहेत. आज माझ्या कुठल्याही या माता माऊली मेंटली फिजिकली फिट नाही आहेत. हाय का सांगा? ती 5-6 जणी सांगा मला. यांची मानसिकता आणि यांचं शरीर संपलंय. आज हिंदू शास्त्रामध्ये घरातली स्त्री ही लक्ष्मी आहे. होती, आता नाही आहे. तो मानच देत नाहीत कोण आता. का होती? हे अध्यात्म आहे. भारतीय कुटुंब व्यवस्थेमध्ये घरातली स्त्री ही लक्ष्मी. कारण घरच्या सगळ्या लोकांचं चांगलं चिंतणारी, घरच्या सगळ्या लोकांचं व्यवस्थित आरोग्य सांभाळणारी ही घरची स्त्री होती. आजही आहे. पण आज ह्या माझ्या माता माऊलींना स्वतःच्या तब्येती व्यवस्थित ठेवता येत नाही आहेत. ते तुमचं माझं काय ठेवणार? त्यांना कळत नाही की काय करा. भांबावलेल्या आहेत सगळ्या त्या. त्यात तो टी व्ही काय, आता सिरियल मला नाव पण माहिती नाही कारण माझ्या घरी टीव्हीच नाही. जेवण करत असताना इकडे टी व्ही लावलेला असतो, इकडे मोबाईल ठेवलेला असतो आणि आमच्या माऊली फोडणी घालत असतात इकडे 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 करत. माफी मागतो आपला अपमान करायचा नाही, पण खरं बोलण्यापासून मी थांबणार नाही. एक तर मी कोल्हापूरचा आहे, दुसरा मी दत्त मार्गातला आहे, त्यामुळे मी काय चिंता करत नाही कोणाची. हे का सांगतोय तुम्हाला खोदून? तुम्ही जेवण करत असताना तुमचं मन, तुमचे चांगले विचार, तुमची आपुलकी, तुमच्या घरातल्या असलेल्या कुटुंबातील लोकांच्या विषयीचं प्रेम आणि आदर जर तुमच्या मनामध्ये नसेल जेवण करताना, जेवण कधीही चांगलं चवदार होणार नाही. लिहून ठेवा, शास्त्र आहे ते. कंटाळाला सांगा, थांबतो. कंटाळा आलाय का? सांगा बरं. याचं साधं सोपं उदाहरण, कुठल्याही देवस्थानला, कुठल्याही जत्रेला, यात्रेला, घरामध्ये एखादं धार्मिक कार्य असेल आणि देवासाठी जेव्हा आपण प्रसाद करतो, भंडारा करतो, तेव्हा कधी जेवण बिघडते का हो? आठवते तुम्हाला? साधा डाळ भात, वरण भात, शिरा असेल, साधं चिल्लर काय, तुम्ही सत्यनारायणचा शिरा करावं, त्याची चव कशी असते? तसा शिरा परत होतोय का घरात? तसा डाळ भात परत होतोय? कुठल्याही देवस्थानला जा, तिथं प्रसाद म्हणून जे काय मिळतं, आहा, स्वर्ग आहे तो. का माहितीये का? कारण प्रसादाचं जेवण करत असताना तुमचं मन, शरीर, चित्तवृत्ती, भावना या सगळ्या भगवंताच्या पायाशी असतात. करत असलेला जो कोणी पुरुष असेल, माता माऊली असेल, ते फोडणी घालत असताना, ढवळत असताना सतत त्या भगवंताचं नाव त्यांच्या डोक्यात, मी प्रसाद करते बरं का, आज आमच्याकडे खूप लोक येणार आहेत, मी प्रसाद करते. ही जी भावना आहे, ही जी श्रद्धा आहे, हा जो विश्वास आहे भगवंतावरचा, तो विश्वास चवीच्या रूपानं तुमच्या पदार्थामध्ये आलेला असतो. म्हणून कधीही पदार्थ बिघडत नाही. तुम्हाला आठवतंय का बघा, कुठल्या जत्रेतलं, यात्रेतलं देवाचं जेवण तिखट जास्त झालंय, मीठ जास्त झालंय, आमटी चुकली आहे, भात जरा कच्चा राहिला, असं होतंय का कधी? होऊच शकत नाही. ते अध्यात्म आहे. मग माझी माता माऊलींना विनंती असते की तुम्ही घरी जेव्हा जेवण करत असता तेव्हा पहिल्यांदा अन्नपूर्णेचं नाव घ्यावं लागतं. तयार झालेल्या अन्नाचा एक घास तुम्हाला अग्नीला द्यावा लागतो. आहे का नाही? आपण देतो का? पूर्वीच्या काळी घरात तयार झालेलं कुठलंही चांगलं वाईट पदार्थ काही असेल तर त्याची वाटी देवासमोर ठेवायची पद्धत भारतामध्ये होती, हिंदू संस्कृतीमध्ये होती का नाही? काही झालं तर देवासमोर ठेवायचं, पाया पडायचं, मग खायचं. आता एखादा पदार्थ करत असतील माझ्या माता माऊली तर चव बघायच्या निमित्तानं निम्मा संपवत्या तिथंच. देवासमोर ठेवायचं लांब. स्वतःच देव आहे. हे अध्यात्म आहे. हे चुकलंय सगळं, आपल्याला माहीत नाही आणि हे सांगणारं कोणी नाही. जेवण तुम्ही ज्या पद्धतीनं करता त्या पद्धतीनं तुमच्या कुटुंबातील सर्व लोकांचं आरोग्य चांगलं ठेवायचं काय बिघडवायचं हे तुमच्या हातात आहे. हे कधीही विसरू नका. आणि हे करण्यासाठी काही अवघड नाही, कुठली परीक्षा नाही की कुठलं काय नाही. तुम्ही जेव्हा जेवण करता तुमच्या अग्निदेवतेला नमस्कार करा, मनात न करा, हात जोडायची पण गरज नाही. मनात म्हणा, ग्रॅटिट्यूड, आभार माना, आणि फोडणी घालताना घ्या नाव देवाचं. तुमच्या आवडता कोणी पण असू देत, तुळजाभवानी असू देत, आमचे अंबाबाई असू देत, पावसचे महाराज असू देत, स्वामी समर्थ असू देत, आणि कुणी
डोंगरावरची यल्लम्मा असू दे, कोणी तुमचं आवडतं कोणी हो, तत्व एकच आहे ते. त्या परमेश्वराचं नाव घ्या आणि स्वयंपाक करा आणि मग मला सांगा स्वयंपाक चुकतो का? चुकूच शकत नाही. कारण साक्षात परमेश्वर सूक्ष्मामध्ये त्या ठिकाणी असतो म्हणजे असतोच. तो तुम्हाला चुकूच देत नाही. तेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्याबद्दलचं प्रेम आपुलकी जेव्हा असते तेव्हा हातनं चूक होत नाही. पण जेव्हा तुमचं लक्ष नसतं, इकडे टीव्ही इकडे मोबाईल, संपला विषय. मग स्वतःला सुद्धा कळते आपल्याला की आज हे चुकले बरं का, काहीतरी कमी जास्त झाले. लक्ष नाही, आपलं मनच नाही आहे तिथे. सेम शेतकऱ्यांचं आहे. शेती करताना आपलं लक्ष नाही आहे. आपल्या मनामध्ये भावना वेगळ्याच आहेत. शेताकडे जाताना आपण मनापासून जात नाही. मन मारून करायचं ते करायचं म्हणत, काय परवडत नाही तिकडे जायला पाहिजे. आता काय पर्याय. ज्या दिवशी तुम्ही भगवंताला स्मरून शेती कराल, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या काळ्या आईला नमस्कार कराल, आज ज्या जमिनीतून अन्न तयार होतं, हिंदू शास्त्रामध्ये धरणी माता आहे ना, आई आहे ना, ते त्या आईला नमस्कार करून जायचं असतं शेतामध्ये. आपले सर्व पूर्वज शेतामध्ये पाय टाकताना पाया पडून जात होते. गेली 10 वर्ष मी हे प्रत्येक भाषणात सांगतोय शेतकऱ्याला. रानात गेलास की पहिला स्पर्श कर जमिनीला, नतमस्तक हो. मी काय वाकून डोकं टेक म्हणत नाही, पाया पड आणि मग जमिनीमध्ये जा. माझे हजारो शेतकरी आता पाया पडतायत आणि त्यांच्या शेतामध्ये फरक पडलेला आहे. साधी कृती आहे हो. दररोज पाया पडल्यामुळे कंबर तुमची माझी मोडणार नाही. आणि आपल्या आईला पाया पडायला काय प्रॉब्लेम आहे? आई आहे ती. पाया पडून जमिनीत गेल्यानंतर जमिनीमध्ये लक्षणीय फरक पडला आहे. तो व्हायब्रेशनल फरक आहे, कॉस्मिक एनर्जीतला फरक आहे. तुम्ही तुमच्या शेताला जेव्हा आई समजता तेव्हा त्या आईवर तुम्ही अत्याचार कराल का? आईला विष घालाल? नाही. आणि दुसरी बाजू सांगतो, कुठलीही आई आपल्या बाळाला खाली टाकेल, तिचं वाईट चिंतेल का? टोकाचं सांगतो, एखाद्या मुलगीनं खून जरी केला प्रॅक्टिकली, तरी त्याची आई काय म्हणते माहिती आहे काय? जवळ घेऊन, नाही हो त्यावेळेला जरा त्याचं डोकं फिरलेलं, जरा तो त्याचं लक्ष नव्हतं, त्याला रागात त्यानं केलं. मातृत्वाची भावना जागी होते. गुन्हा केलेला असताना सुद्धा आई मातृत्वानं कवटाळते आणि तेव्हा म्हणते की नाही त्यावेळी तो चिडलेला, त्याचं डोकं काम देत नव्हतं. मग तुम्ही मला सांगा, जर तुम्ही तुमच्या शेताला आई म्हणालात तर ती काळी आई तुम्हाला नुकसानीत जाऊ देईल का? जाऊ देत नाही बरं का. खूप साधा अध्यात्म आहे हा. सगळा विचारांचा खेळ आहे. तुमचे विचार बदलले ना, सकारात्मक दृष्टीने शेताकडे बघायला लागला तर प्रचंड बदल शेतामध्ये होतात आणि शेत चांगलं होतं, उत्पन्न चांगलं येतं, विषमुक्त उत्पन्न येतं. आणि अध्यात्माच्या अँगलनं जर विचार केला तर तुम्ही शेतामध्ये ज्या पद्धतीनं रसायन घालून विषारी शेतीमाल तयार करताय आणि तो शेतीमाल आपल्या गावातील, समाजातील, देशातील लोकांच्या तब्येती बिघडवत आहे ना, हे काम पापाचं आहे का पुण्याचं? पापाचं. फेडायचं कोणी? आपणच. फेडा लागलोय कोण? आपणच. मग ते पाप करायचं कशाला? जर आपल्या समाजातील, देशातील अशा सुंदर लहान बाळांचं तब्येत चांगली ठेवायची असेल तर तुम्हाला रसायन सोडलं पाहिजे, विषमुक्त नैसर्गिक शेती केली पाहिजे. अतिशय साधी सोपी नैसर्गिक शेती आहे ही. नैसर्गिक शेती तुमच्यातील कुणालाही करायची इच्छा असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क साधा. तुम्हाला त्याचं संपूर्ण शेड्यूल, कशी करायची, काय करायची, ह्या सगळ्याचं मराठी नाम संस्था करेल. हा कार्यक्रम झाला की माझ्याबरोबर सहकारी आहेत. तुम्ही एका कागदावर ज्यांची नावं आणि मोबाईल नंबर लिहून द्या. तुम्हाला ऑफिसमध्ये संपर्क साधला जाईल आणि नैसर्गिक शेती कशी करायची ह्या संदर्भात संपूर्ण मोफत प्रशिक्षण दिलं जाईल. शांतपणे काम करा, शांतपणे, काही गाजावाजा न करता. मुळामध्ये बिना खताची शेती करता येते हेच लोकांना पटत नाही पहिला. त्यासाठी चॅनलवर भरपूर केस स्टडीज आहेत, त्या ऐकल्या बघितल्या की तुम्हाला कळेल की ते किती सोपं आहे. आणि हे आमचं दररोजचं आहे, गेली 10-12 वर्ष करतोय आम्ही. त्यामुळे हे काय आज उद्या करत नाही. फक्त आम्ही कशाची जाहिरात करत नाही, आमचं कुठं पॉम्पलेट नाही, आमचं कुठं मार्केटिंग नाही, काय. आमची सेवा संस्था आहे. जो आम्हाला भेटेल त्याला आम्ही मदत. आम्ही कोणाच्या मागे बिगं लागत नाही, कारण आमचं काय व्यवसाय नाही, हा व्यापार नाही. त्यामुळे काही नाही. आणि आमची औषधं पण जी आहेत 2च आहेत.
ती औषधं बाहेर कुठेही मिळत नाहीत. ती संस्थेतनं पोस्टाद्वारे घरपोच येतात. ती वापरायची कशी वगैरे सगळं आमच्या ऑफिसमध्ये सांगतात. बाहेर कुठेही ते उपलब्ध नाही, कारण आम्हाला व्यापार करायचाच नाही आहे मुळात. आता महाराष्ट्र शासन आमच्याबरोबर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान जे चालू आहे, जेव्हा 3 वर्षापूर्वी ते आले प्रोजेक्ट, त्याच्या निमंत्रित सदस्य मी होतो बरं का. त्याचं ड्राफ्टिंग मी केलं आहे. कारण गव्हर्नमेंट जेव्हा नैसर्गिक शेती करायचं ठरवलं तेव्हा त्या काळच्या कृषी मंत्र्यांनी आम्हाला बोलवून घेतलं होतं. महाराष्ट्रातले 4 लोक बोलवले होते. त्यांच्याकडनं आमच्याकडनं डेटा घेतला, सल्लामसलत केली, एक अभ्यासवर्ग नेमलेला होता आणि मग सूचना आमच्याकडनं विचारला. तेव्हा मीच ड्राफ्टिंग करून दिले त्यावेळी. त्यामुळे आता जे 50 हेक्टरचा गट केलेला आहे आणि त्याला शासकीय अनुदान वगैरे देत आहेत, ते शासकीय लेवलवर चालू आहे. पण आमच्या लेवलवर 3-3.5 लाख लोक जोडली. सध्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली आमच्या कामाची. गेल्या 2 महिन्यापूर्वी मला तरी नागपूरला स्वतःच्या घरी बोलवलं होतं आणि आमच्या कामाचा आढावा त्यांनी घेतला. पण आमचं काम हे बिना राजकीय, बिना याचं आहे. आमचं NGO नाही, आम्ही कुणाकडून पैसे घेतलेले नाहीत, आम्ही कंपनीचे CSR BSR काही नाही. आम्ही आमच्या ताकदीवर काम करतोय स्वतःच्या, आणि आनंदानं समाधानानं काम करतो. आज आमच्याबरोबर खूप शेतकरी उभारले, ते कर्जमुक्त झाले. मुख्यत्वे जमिनीच्या तब्येती चांगल्या झाल्या, सेंद्रिय कर्ब वाढला आणि माझ्या शेतकऱ्यांच्या तब्येतीसुद्धा चांगल्या झाल्या. आणि आम्हाला हे अपेक्षित आहे, भारताची येणारी पुढची पिढी ही चांगली व्हायला पाहिजे, त्यांच्या तब्येती चांगल्या राहायला पाहिजेत. त्यासाठी आपल्या सर्वांना काम केलं पाहिजे. इस्पेशली इथं शेतकरी वर्ग जो आहे त्यांनी पहिल्यांदा हे समजून घ्या, कळत न कळत आपल्या हातून चुकीचं काम घडतंय. आपण ज्या पद्धतीनं रसायन वापरतोय त्या पद्धतीनं आपण पुढच्या पिढीसाठी विषारी अन्न तयार करतोय. हे पापाचं काम आहे. त्याचा त्रास तुम्हालाही होतोय, जमिनीलाही होतोय, निसर्गालाही होतोय. आपण ते थांबवूया आणि आपण नैसर्गिक शेती करूया. प्लॅस्टिकच्या टाकीमध्ये लेंडी खत, कोंबडी खत आणि घरगुती राख लाकडाची, ह्या कंपाऊंडिंग 8 ते 10 दिवस ते विरजण लावून ठेवायचं. 10 दिवसानंतर ते जमिनीत सोडायचं. एकरी साधारण 3000 लिटर सोडावं लागतं टप्प्याटप्प्यानं. ऊस आणि फळबाग याला 4000 लिटर वर्षाला. इतर सर्व पिकांना 3000 लिटर सोडायचं. भूसुधारकाचं विरजण जमिनीत सोडल्यानंतर तुम्हाला दुसरं जमिनीत काहीही सोडावं लागत नाही. शेणखत सुद्धा घालायचं नाही. भूसुधारक जमिनीत 2-3 हजार गेलं की जमीन तुमची संपूर्ण मऊ भुसभुशीत, म्हणजे तुम्हाला कळतंच सॉफ्ट झाली जमीन. मुळात त्याचा स्मेल वेगळा येतोय, टेक्स्चर, पोश्चर सगळं बदलतं. सेंद्रिय कर्ब वाढतो, pH बॅलन्स वाढतात, मायक्रोन्युट्रियन्स ॲपटेक वाढतो. एकदम जमिनीमध्ये प्रचंड प्रमाणावर बॅक्टेरिया जातात. आणि दुसरं, अन्नपूर्णा हा झाडपाल्यांचा काढा आहे. अन्नपूर्णाच्या फवारण्या साधारण 4 ते 5 घ्याव्या लागतात. पहिली फवारणी 50 ml, पाठीवरचा पंप जो असतो 16-18 लिटरचा, 50 ml अन्नपूर्णा आणि 100 ml घरगुती ताक हे मिक्स करून तुम्ही मारा. थोडं मोठं झाल्यावर 100 ml. प्रत्येक पिकाचं शेड्यूल आहे, ते आम्ही व्हॉट्सअपला प्रत्येकाला पाठवतो. त्याच्यामध्ये संपूर्ण लिहिलंय. काय वापरले का? काय काय सांगताय? अरे मला माहीतच नाही. कुठले तुम्ही? हे बघा, आमचा मिशनवरचा माणूस इथंच आहे, मलाच माहिती नाही. तुम्हाला कार्यालय संस्थेकडनं मार्गदर्शन मिळतं व्यवस्थित? फोन मॅडमचा वगैरे येतो व्यवस्थित? काय अडचण नाही ना? औषध येते पोस्टाने व्यवस्थित? क्लिप येतात आमच्या सतत, ते येत राहते त्याचं काय. ओके 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 ओके. 2 औषधं आता गंमत सांगतो सर, आज तुम्ही त्यातले तज्ज्ञ आहात. कुठल्याही शेती सेवा केंद्रामध्ये गेल्यानंतर तुम्ही बघताय की एक मोठा डीमार्ट सारखा मॉल लावला आहे. प्रत्येक पिकानुसार वेगळी औषधं, वेगळ्या फवारण्या, हे करा ते करा, एवढं ml, एवढं ग्रॅम. मित्रांनो, तुम्हाला खरं सांगतो, कुठल्याही पिकाला ते लागत नाही. हा माझा अभ्यासपूर्ण दावा आहे. आता माझ्याकडे 2च औषधं आहेत जे भगवंत कृपेने आम्ही तयार केलेत. एक जमिनीचं आणि एक फवारणीचं. तुम्हाला खरं सांगू का, आनंदानं सांगतो, ह्या 2च औषधावर सगळे पिकं होतात जगातले, आणि ते करतोय गेले 12 वर्ष आम्ही. कुठलंही पीक असू दे, कुठलंही कसलंही पीक, फुलं असू देत, भाजीपाला असू देत, कडधान्य असू देत, वेलवर्गीय असू देत, फळं असू देत, ऊस, नाचणी, भात, काय तुम्ही व्हॉट नॉट, सगळ्या पिकाला ही 2च औषधं लागतात. आहे की नाही गंमत? आणि पीक डबल येते. याचे माझ्याकडे लाखो केस स्टडीज आहेत, लाखो, हजारो म्हणत नाही. आणि माझे सगळे शेतकरी येते बघा, मागं बसलाय माणूस, तो वापरतोय, मलाच माहिती नाही. 2 औषधावर जगातली सगळी शेती होते. मग सध्या मार्केटमध्ये चालू आहे ते काय आहे? शुद्ध फसवणूक. लक्षात ठेवा, एवढं वापरून तरी औषध येतच नाही पिकं.
रोगराई हटतच नाही. तुमच्या आंब्यावर काय काय येते माहिती आहे मला, ते जाते का ते पण मला माहिती आहे. तुमच्या पट्ट्यातले भरपूर लोक माझ्या मागे लागलेत तिथं कार्यशाळा घ्या म्हणून. खरं काय होतंय, 5 वर्षापूर्वी मी रत्नागिरीत आलो होतो, देवगड रत्नागिरी भागात. कुणीतरी मला बोलवलं होतं, तेव्हा लोकांना हे पटलंच नाही. तेव्हा मी घरगुती गप्पा मारल्या, असं कोणीतरी घरी बोलवलेलं, 5-50 आलेले, 40-50 शेतकरी होते. त्यांना पटायलाच तयार नाही जाईल म्हणून. हो शक्यच नाही म्हटले, आम्ही एवढी औषधं मारतोय तेवढी शक्यच नाही म्हटलं. ठीक आहे, आम्ही आहे अध्यात्मात, तेव्हा आमचं सांगणं हे हात जोडून आहे, करा नाही तर होते. आता ते 50 लोक मला शोधा लागलेत, कारण संपल्या बागा त्यांच्या, कल्टर मारून पण संपल्या, सगळं संपलं. आता मला ओळखा लागलेत. मला म्हणत मौली तुम्ही सांगितलं खरं होतं, तुझ्या नशिबात नव्हतं, मी काय करू, मी तुझ्या दारातून सांगायला आलेलो फुकट, हे बाबा कर म्हणून. ऐकत नव्हते. आता सुरू झालं सगळ्यांचं. तर काहीही लागत नाही, निसर्गामध्ये ताकद आहे प्रचंड. त्याची 2च उदाहरणं देतो, जरा यांचं बोल संपवतो. 2च उदाहरणं देतो गमतीत, तुम्हाला कळेल नैसर्गिक शेती काय ताकदीची आहे. तुम्हाला माहिती आहे त्यांनी, आमच्या शेतकऱ्यात त्यांना सगळ्यांना माहिती आहे. ते तुमचं कुठलंही पीक असेल ना, कुठलंही फळबाग असू दे, पीक असू दे, कुठलंही असू दे, संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळतो, म्हणजे आता सूर्य मावळतोय 5-6 वाजता, जेव्हा हवेत गारवा येतो, थोडक्यात मॉइश्चर डाऊन कमी होतं, त्यावेळेला तुम्ही पाठीवरच्या पंपामध्ये किंवा ब्लोअरमध्ये ज्यांना तुम्ही फवारणी करता, त्याच्यामध्ये तुमच्याकडे उपलब्ध असलेलं पाणी घ्यायचं. पाणी, साधं पाणी, पाणी घेऊन तुम्ही तुमच्या पिकावर फवारणी करा. कुठल्याही संध्याकाळी 6-6:30 ते रात्री कधी पण, थोडं गारवा आल्यानंतर पाण्याची फवारणी केल्यानंतर कुठल्याही पिकाचं उत्पन्न 30% वाढतं. किती? 30%. हे माहिती आहे का तुम्हाला? ही नैसर्गिक शेती आहे. याचं पेटंट आहे बरं का. मी म्हणजे काय गंमत म्हणून सांगत नाही आहे. डॉक्टर मनोहर खके नावाचे अमरावतीचे शास्त्रज्ञ जिवंत आहेत, पुण्याला कर्वेनगरला राहतात. मी जाऊन भेटून आलोय. त्यांनी आयुष्यातले 25 वर्ष खर्च केलेत. जसं तुम्ही तुमच्या शेताला जमिनीतून पाणी देता, तसं तुमच्या शेताला हवेतून पाणी द्यायचं असतं. त्याला म्हणतात एअर इरिगेशन. हवेतून पाणी देणं पानाला. हवेतून पाणी दिल्यानंतर, ही काय जादू नव्हे बरं का, मी त्याचं शास्त्र सांगतो. ज्याला अध्यात्म कळतं त्याला मी आध्यात्मिक सांगतो, ज्याला शास्त्र पाहिजे त्याला शास्त्र सांगतो. याचं शास्त्र तुम्हाला सांगतो. हवेतून पाणी दिल्यानंतर हवेतला 78% जो नायट्रोजन आहे, तो नायट्रोजन फिक्सेशन होतं. तो नायट्रोजन घेऊन पाणी खाली येतंय, पानावर पडतं, जमिनीवर पडतं, नायट्रोजन फिक्स होतो. फुटवे चांगले येतात, कळ्या चांगल्या येतात, फळधारणा चांगली होते, फुलं गळत नाहीत, फळं गळत नाहीत, उत्पन्न 30% वाढतं. इंटरनॅशनल पेटंट आहे, ऑनलाईन चेक करा. डॉक्टर मनोहर खके, फोन नंबर आहे माझ्याकडे. पाणी मारून उत्पन्न वाढतंय, टॉनिक मारायची गरज आहे का? विषमुक्त नैसर्गिक शेती याला म्हणतात. आणि दुसरं महत्वाचं, हे अत्यंत महत्वाचं आहे, कुणीही सांगत नाही, कारण लोकांना त्रास होतो त्या गोष्टीचा. जसं पाण्याची फवारणी केल्यानंतर तुमचं उत्पन्न 30% वाढतं, तसंच तुम्ही ज्या भागामध्ये राहता त्या भागामधले व्हर्जिन लँड जर असेल, एखादा डोंगर, एखादी टेकडी, एखादं गायरान, एखादं जंगल, त्या ठिकाणची माती आणायची. 1 फूट वरची माती काढायची, तुम्हाला सांगितलं असेल ते. 1 फूट वरची माती काढायची आणि खालची 20 किलो माती आणायची. जंगलातली, डोंगरातली कशा करता, की ज्या जमिनीला रसायन लागलेलं नाही अशा ठिकाणची माती घेऊन यायची. 20 किलो माती 200 लिटरच्या पाण्याच्या ड्रममध्ये रात्री भिजत घालायची. सकाळी ते मातीचं पाणी तयार होतं. अर्धा तासानंतर ते पाणी गाळून घ्या आणि मातीच्या पाण्याची फवारणी कुठल्याही पिकाला, कुठल्याही अवस्थेला करा. मातीच्या पाण्याची फवारणी केल्यानंतर तुमच्या झाडांना, बागेला, ह्याला आलेला कुठलाही रोग, जगातला कुठलाही रोग जातो. याचं सुद्धा इंटरनॅशनल पेटंट आहे. CV रेड्डी हैदराबादचे जिवंत आहेत, पद्मश्री मिळालेला आहे. याला CVR टेक्निक म्हणतात. मातीच्या फवारणी केल्यानंतर सर्व प्रकारची रोगराई झाडांच्या वरची जाते. CVR टेक्निक वापरून बघा. ही नैसर्गिक शेती आहे. कळालं? भगवंतानं तुमच्याजवळ पाणी दिलंय, माती दिले. मग मला तुम्ही सांगा सगळेजण, जर पाण्याची फवारणी करून तुमचं उत्पन्न 30% वाढतं, मातीची फवारणी करून रोगराई नष्ट होते,
तर तुम्हाला शेती सेवा केंद्रामध्ये जायची गरज आहे का? ही नैसर्गिक शेती आहे आणि हे तुम्ही करून बघा. आमचे लाखो शेतकरी करतायत. हे सगळं मोफत आहे, मुबलक आहे. पाणी संपणार नाही, माती संपणार नाही, सर्व प्रकारची रोगराई जाते. सोलापूर जिल्ह्यात सांगोल्याला डाळिंबावर आलेला तेल्या गेलाय साहेब मातीनं. लक्षात घ्या, तेल्यासारखा रोग जातो का? तेल्या आल्यानंतर बाग कापून टाकावी लागते झाडं. आमच्या शेतकऱ्यांना मातीच्या फवारणी काढून तेल्या घालवलेला आहे. शासनानं नोंद घेतलेली आहे. मला डाळिंब संशोधन केंद्रात बोलवलं, मी त्यांना सांगितलं ओपन नाही आहे, मी काय फार मी शास्त्रज्ञ नाही, हिचे प्रयोग करून बघा. माझे शेतकरी करतात, कारण माझ्या शेतकऱ्याचा माझ्या बोलण्यावर विश्वास आहे. याचं कारण मी माझ्या प्रत्येक शेतकऱ्याबरोबर त्याचं आणि माझं हृदयातलं नातं आहे. कारण मी पैशात कुठं बांधला गेलेलो नाही. कळलं का? हे अध्यात्म आहे. माझ्या शेतकऱ्यांनी डबल उत्पन्न काढलं म्हणून मी शेतकऱ्याला सांगत नाही मला आता कन्सल्टिंगचे पैसे पाठव. तुझं आहे, तुझं पैसे तुझं तू घे, मला नको. माझ्या परमेश्वराने मला भरपूर दिलंय, मी सुखी समाधानी आहे. नैसर्गिक शेतीमध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. माझ्याकडे अशा 100 गोष्टी आहेत, त्या मी शेतकऱ्यांना शिकवतो. त्या योग्य तुम्ही नैसर्गिक शेती करा, जी मोफत आहे, जी सुंदर आहे. पण सगळ्या गोष्टी मी एकदम सांगत नाही. एक तर डोकं हँग होईल आणि दुसरं म्हणजे मोफत म्हणजे पौष्टिक. फुकट मिळाल्याची किंमत नाही, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मी सांगत नाही, हळूहळू सांगणार. तुम्ही काम चालू करा. तुम्हाला त्यांना विचारा की ऑफिसमधून कंटिन्युअस आम्ही कोणालाही सोडत नाही आम्ही. तिथं गोरगरीबचं काय भानगड नसते. 3 लाख शेतकरी आहेत माझ्याकडे, 3.5 लाख. प्रत्येकाला ऑफिसमधून मॅडम फोन करतात आणि जसं घरचं कुटुंबीय विचारतात तसं विचारतात, आहे की नाही, तुम्ही शेती केली काय, फवारण्या केल्या काय, तुम्ही हे केलं. आम्ही कुणाला सुट्टी देत नाही, कारण आपण हे समाजसेवेचं देशसेवेचं व्रत स्वीकारलंय. माझ्या देशातील लोकांची तब्येत चांगली ठेवायची आहे म्हणून हे शिवधनुष्य आम्ही उचललंय. आमचा काही स्वार्थ नाही माऊली. आपला देश बलशाली झाला पाहिजे, आपला देश चांगला झाला पाहिजे. देशप्रेमी म्हणजे काय सीमेवर जाऊन बंदूक घेऊन उभारायचं आहे ते तुमच्या माझ्या अंगात ताकद नाही आहे. ती संध्याकाळी जरा चाललं की आपल्याला बसायला लागते, दम लागतोय, ते काम नाही तुमचं. आपण छोट्या छोट्या गोष्टी करून आपण देशाची समाजाची सेवा करू शकतो. आज दत्तगुरूंनी ती बुद्धी दिली, ती संधी दिली मला की शेतकऱ्यांचे प्रश्न सोडव, ते होईल, ते आम्ही करतो. धन्यवाद. मी तुमचे काही व्हिडिओ वगैरे बघितले. मी शेतकरी आहे. बर. सेंद्रिय शेती करण्याची इच्छा आहे. बर. पण सध्याच्या काळामध्ये जगू शकत नाही. गोष्ट नंबर 1, माणसं उपलब्ध नसतात. बरोबर आहे. माझी शेती कमी आहे, त्यामुळे यांत्रिक होऊ शकत नाही. बर. आपल्या एका व्हिडिओ मध्ये ऐकलं होतं, अंबरनाथला कॅन्सर मुक्त करण्याकरता एकाने गाईचा गोठा बनवला. बरोबर. त्याचा पत्ता जर मिळाला तर बरं आहे. ते 2 वर्षात गोष्ट पुढची गोष्ट अशी, आपलं जे भूसुधारक आहे, आपलं भूसुधारक जे आहे त्याला लागणाऱ्या कोंबडीची सीट आणि लेंडी ही आपल्याकडे म्हणण्यासारखी उपलब्ध होऊ शकत नाही. बर. आणि त्यामुळे रान कमी होतं, ही गोष्ट मनाला पटत नाही. बरोबर. म्हणजे काही असतं तर सांगा. सांगतो. आपल्या सोमेश्वरवाल्या बंधूंचा तुम्ही पत्ता खास कर हापूस आंबे करता आपल्याकडे जे काही असलं ते रत्नागिरी मधला शेतकरी, रत्नागिरी तालुक्यातला त्याचे भात शेती आता दुर्गम झालेली आहे. बरोबर. आमचा अर्थसंकल्प बराचसा आंब्यावर अवलंबून आहे. बरोबर. आणि आपल्याला म्हणण्यासारखं उत्पन्न येत नाही, नैसर्गिक साथ त्याला मिळत नाही असं म्हणणं आहे. ओके ओके. गोंदवल्या जवळच्या एका शेतकऱ्याचा आंब्याचा प्लॉट, राजू मुलाणी बरोबर, त्यांची हापूसची लागवड नाही, त्यांचा हे आहे केशर आहे, केशरची लागवड आहे. केशर आहे. आणि माझ्या बागेमध्ये केशरची झाडं आहे आणि हापूसही आहे. बर. खास करून गेल्या वर्षी 24-25च्या सीझनला हापूस आंबा जमतेम 30% होता. बर. केसर हापूस आला नाही तरी केसर येतो असं माझा अनुभव खूप कमी आहे. नाही मौले, मी लहान आहे. हापूस आला नाही तरी केसरी येतो. बर. तो गेल्या वर्षी केसरी नव्हता आणि हापूसही नव्हता. रत्नागिरी तालुक्यामध्ये आपला कोणी शेतकरी असं तर कळवा म्हणून सांगितलं होतं. बर. या सोमेश्वरच्या बंधूचा पत्ता कळवला गेला. बर बर. पण त्यांनी
आपली फवारणीची औषधं वापरली जमिनीतलं वापर. त्याची इच्छा होती पण भेटू शकतो नाही. आता भेटले बघा. त्याचं बसा तुम्ही बघा. हॅलो. याच्या दोन गोष्टी माऊली तुम्हाला सांगतो. जर तुमच्याकडे लेंडी खत कोंबडी खत खरोखर मिळत नसेल तर घालू नका, काय प्रॉब्लेम नाही. पण जे मिळते राख वगैरे घाला. राखेमध्ये पोटॅश असते, ते तुम्हाला फळ वाढीला फळाच्या साईजला चांगलं येतं. केमिकल पोटॅश घालायचं नाही, नैसर्गिक पोटॅश घालायचं. दुसरं म्हणजे आंब्याचा जो विषय आहे, आमचं छाती ठोक म्हणणं आहे हो, नैसर्गिक केल्यानंतर होतं आणि आम्ही ते करूनच दाखवलं. आम्ही म्हणजे तुम्हीच केले, माझ्या शेतकऱ्यांनी केले. मला कुठं थोडं शिजलं काय कळते, मला येतच नाही काय त्यात. मी फक्त सांगतोय लोकांना आणि केलंय ते. आज दुर्दैवानं देवगड, रत्नागिरी, राजापूर पट्ट्यामध्ये आम्हाला वाघासारखं काळीज असलेला शेतकरी भेटला नाही. साधं सोपं. ज्यांची श्रद्धा आहे की नाही तिकडं पलीकडे व्यवस्थित, त्यांना आमच्याबरोबर मैदानात उतरावं. तुमची आणि माझी आणि भगवंताची परीक्षा होतच होते, काय प्रॉब्लेम नाही. फक्त लोकांचं मन चंचल झालंय, भित्र झालंय मन. त्यामुळे आणि बरोबर आहे, मी लोकांना दोष देणार नाही, कारण तुमची उपजीविका त्याच्यावर अवलंबून आहे. एखादा सीझन फुकट गेला तर तुमचं वर्षाचं आर्थिक गणित कोलमडू शकतं, हे मी मान्य करतो. तरी पण एखादा माय का लाल पाहिजे श्रद्धावाला. आम्ही पण आहे, बघू आपण काय, कारण आम्ही केलेलं आहे. आता काजू पण ह्या पट्ट्यात आहे. काजूचं उत्पन्न किती वेळा येते वर्षातनं? माऊली दोनदा काढले, दोनदा आम्ही, दोनदा. दरवर्षी काजू दोनदा येतात बरं काय. वेंगुर्ला काजू उत्पादकवाले 5-6 वर्षापूर्वी आमची चेष्टा करत होते. म्हणजे अगदी शब्दशः सरपंच साहेब, मला त्यांनी की नाही गेटच्या आत घेतलं नाही. मी गेलेलो त्यांना भेटायला, मला आतच घेतलं नाही. मला अत्यंत अपमानास्पदरित्या हाकलून दिलेलं. तुम्हाला काय कळते म्हणलं त्यातलं. ठीक आहे म्हणलं. आता गेली वर्षभर की नाही मला फार मोठ्या मोठ्या लोकांच्याकडनं फोन करायलेत राजकीय, त्यांना प्लीज बोलवावं, त्यांना प्लीज बोलवा. आता येत नाही म्हटलं मी, आता येत ना, आता तुम्ही यायचं माझ्याकडे. मी नाही येणार म्हटलं, मी दारात आलेलो तुमच्या. कारण त्यांना मी हे सांगायला गेलेलो की काजूवर आम्ही काम केलंय, माझ्याकडे त्या संदर्भातील खूप चांगल्या नोंदी आहेत. मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो, ते तुम्ही शेतकऱ्यांना सांगा. आणि मला कसली पैशाची अपेक्षा नाही आहे हो, नाहीच आहे पहिल्यापासून. भगवंतांना मला विरक्ती दिलेली आहे, मी त्यातनं घाणीतनं त्या पैशाच्या बाहेरच पडलोय, मला नकोच आहे ते. पण ते ऐकलं नाही त्यांनी. आता आमच्याबरोबर आजरा, चंदगड पट्ट्यातले शेतकरी काजूचं काम करतायत. प्रत्येकाला डबल उत्पन्न आलंय. आंब्याला सुद्धा मी म्हणणार नाही, समजा तुमचा एक 500 आंबा असेल, मी म्हणतोय म्हणून एक 10 आंब्याला प्रयोग करूया काय, 10च कलमाना बिना खताचा प्रयोग करायचा काय, बघा तुम्ही कोणात तयार असाल तर. हा मग 10च कलमाना प्रयोग करूया. खर्चिक नाही. मी परत सांगतो, मी जे करतोय कामं ते आमच्या पैशाची नाहीच आहेत, ती मनाची कामं आहेत, ती श्रद्धेची कामं आहेत, विश्वासाची कामं आहेत. तुम्ही 10 कलमांना आम्ही सांगतो त्या पद्धतीने ट्रीटमेंट द्या आणि ती 10 कलमं आणि तुमची बाकीची बाग याच्यामध्ये तुम्ही स्वतः निरीक्षण करा, अभ्यास करा आणि मग तुम्हाला गंमत कळेल. आणि मग नंतर वाटेल तुम्हाला, मी उगाच 10ला केलं, मी 5लाच करायला पाहिजे होतं. असं प्रत्येकाचं झालंय. नंतर मला म्हणा नाही चुकलं. तसं नसतंय ते. तुम्ही प्रयोग करा, छोटा प्रयोग करा आणि मग गंमत बघा. नाही रत्नागिरी जिल्हा सगळा तुमच्या बागेत आला की नाही तर मी परत माईक धरत नाही हातात. ताकद आहे बरं का ती माझ्या बापाची, ते अध्यात्म आहे. फक्त विश्वासानं धाडसानं पाऊल टाकलं पाहिजे माऊली. तुम्ही बघा, तुम्हाला परमेश्वर प्रत्येकाला भेटतोय. खरं कधी भेटतोय माहितीये काय? प्रयत्नांती. प्रयत्न कोण करायचे? आम्ही प्रयत्न करणार नाही. शिवाजी जन्माला यायला पलीकडच्या बागेत, मी इकडे हाताची घडी घालून बघणार तो काय करतोय, असं होत नाही माऊली. लक्षात घ्या, पहिला पाय टाकायचा असतोय. आज मी शेतकरी नसताना सुद्धा माझं कोण ऐकेल असं वाटत होतं. ह्या गावाने चेष्टा केली माझी. मी काय म्हटलं, प्रयत्नांती मला भेटला की परमेश्वर. मी प्रयत्न केला ना. आज 3-3.5 लाख लोक उगाच जमली. परवा आम्हाला देवासमोर सांगतो, भारताच्या कृषी मंत्र्यांचा फोन आलाय आम्हाला, शिवराज सिंग चौहानांचा. त्यांनी भेटायला बोलवलंय. आज माझा भगवंत मला कुठं कुठं घेऊन निघालाय बघा. काल अहमदाबादच्या सिल्वर ओक युनिव्हर्सिटीतून निमंत्रण आलंय भाषणासाठी. किर्लोस्कर ऑइल इंजिनच्या सीईओनं बोलवलंय. सगळं. आता मी कुठं गेलोय कोणाला भेटायला? हे कसं पोचतंय हो त्यांच्याकडे, कसं जातंय? आज ह्या देशपांड्यांच्याकडे कसं काय पोचलो मी, मला कुठं काय माहित होतं? किती फोन करत होत्या, मी उचलतच नाही फोन. माझा सतत फोन बिझी असतोय. शेतीचाळा हे
मी आधीच सगळ्या भाषणात सांगतोय, मला फोन करू नका, ऑफिसला फोन करा. माझ्याबरोबर आहेत आमचे सौरभ सरवटे आहे, अजित आमचं आहे, ऑफिस आहे आमचं, की मला करू नका म्हणून. त्यांनी अथकपणे ऑफिसला फोन केला आमच्या एका मॅडमना, तिकडनं त्यांचा निरोप, मग मी यांना फोन केला, मग झालं. प्रयत्न पहिल्यांदा करायला पाहिजे, भगवंत भेटतोच. आणि हे माझं स्वतःचं अनुभव आहे, स्वतःचं उदाहरण आहे. आम्ही प्रयत्न केला, आम्हाला भगवंत भेटला. मला तर भगवंत दररोज भेटतो, दररोज. मला दररोज माऊलीचं दर्शन आहे. आय एम ब्लेस्ड. माझ्या डोक्यावर दत्तगुरूंचा हात आहे. माझ्याकडे प्रचंड ताकद महाराजांनी दिले, प्रचंड एनर्जी दिले. आज तुफान आम्ही फिरतो. आज 12-13 लाख किलोमीटर प्रवास करणं सोपं नाही आहे. तो केला, आजारी पडत नाही. मिळेल त्या गावात मिळेल ते पाणी पितो. मी बाटलीचं पाणी पित नाही, मिळेल ते खातो. माझा गोरगरीब शेतकरी चाला उपाशी आणि मी हॉटेलमध्ये जाऊन बाटलीतलं पाणी पिवोय, ही कुठली नीतिमत्ता माझी? जो माझा शेतकरी आहे तसा मी राहणार, हे मी माझ्या महाराजांना शब्द दिलाय गिरनारवर, आणि मी तसंच राहतो. परवा नंदुरबारला गेलो, त्या खेड्यात गेलो, त्या आदिवासी भागात गेलो, त्याच्याबरोबर मांडीला अर्धा कप काळा कप चहा प्यायला. मी म्हणलं नाही माझ्याकडे, मी म्हणलं मला नकोस अर्धा कप चहा पाहिजे मला, कारण तो प्रेमाचा होता, तो आदराचा होता, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही त्या मनोवृत्तीनं जर आमच्याबरोबर येत असाल तर तुमच्या प्रत्येकाच्या शेतात बागेत संपूर्ण प्रयोग करूया. तुम्हीच करायचे आहेत. मी करणार मार्गदर्शन, मी करणार मोटिवेशन, तुम्हाला समजावून सांगणार, तुम्हाला करायला लावणार. तुम्हाला खाली पडू देत नाही आम्ही, काळजी करायचं नाही. तुम्ही घाबरू नका. फक्त 1000 लोक तुमचं मन परिवर्तन करायला येतील. खोळा आहे त्यांचं ऐकू नकोस, गाडीतनं फिरणाऱ्या माणसाला शेती येते काय, सगळं मी ऐकलंय. सगळे वार छातीवर घेतलेले आहेत आम्ही. पण ह्या परीक्षेत जो माझ्याबरोबर आलेत आमच्याबरोबर, त्यांची दिवाळी झालेली आहे माऊली. त्यामुळं तुम्हाला जर ही व्यवस्था पटत असेल, 10 झाडांना प्रयोग करा आणि मजा बघा. मोहोर गळतो का, मणी गळतो का, फळ पडतं का, काय चिकटा येतोय काय, फळमाशी येते काय, बघा की. सोपं सांगतो तुम्हाला मी, एकदम सोपं. पैसे पडत नाहीत त्याला काय, फक्त करण्याचे धाडस, दुर्दम्य इच्छाशक्ती, भगवंतावर श्रद्धा पाहिजे. बघा आमचं काम श्रद्धेचं आहे, आमचं काम अध्यात्माचं आहे. त्यामुळे तुम्ही या, आपण करू, काळजी करू नका. काय शिवाजी आपल्याच घरात जन्माला येऊ दे, पलीकडे नको. बोला माऊली. एक छोटासा ग्रामदेवता, कुलदेवता, वास्तुदेवता, स्थानिक इष्टदेवता, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ नारायणी नमस्ते. सर्वांची काही मला नावं नाही. अध्यक्ष साहेबांनी मला बोलवलं. एक छोटासा गरीब घराण्यातला शेतकरी आहे. आपण जसे नोकरी करतो आणि पैसे बँकेत ठेवतो, तर परमेश्वराच्या बँकेत आपण काय ठेवत असतो हे मी माझ्या सत्संगातल्या लोकांना सांगत असतो. जसे पैसे आपण बँकेत ठेवतो, तसे आपण भक्ती म्हणजे नामस्मरण करून, देवाचं नामस्मरण करून, देवाच्या बँकेत जर आपण भरपूर नामस्मरणाला काही वेळ लागत नाही, कुठेही कसंही घ्यावं, जाता येता होतंय. हा जाता येत. तसे बँकेत जसं तुम्ही पैसे आणि देवाच्या बँकेत जर तुम्ही भरपूर, तर कुठल्याही अडचणीला देव सामोर येऊन आपले ते सगळं हे करतो. 100%. जशी माता आणि माती, याच्यात 2च शब्द सांगतो सर. माता ही जन्म देते आणि माती ही आपली जन्म करते. बरोबर बरोबर सर, चुकत असेल माऊली, बोला बरोबर आहे. आणि या मी जन्मलेला कोकणच्या लाल मातीला गुणधर्म काय ते सांगतो सर. जास्त काही मला तुमच्या घाटावरच्या उत्पन्नातलं काय ते थोडंसं जास्त नाही, थोडंसं माहिती. कोकणच्या लालाच्या म्हणून आता ही करवंद, आवळा, करवंदात 0.31% आहे, पण आपण करवंद कधी खात नाही, मातीमुळे होत असतात. हो, करवंद एक साधारण करवंद आपण घेतली, धुतली आणि वाळत टाकली, तर त्याच्या पोकळ मनुका कशा तयार करतात हे मी एक भिडे उपहारगृह त्यांच्याकडे 40 वर्ष सर्व्हिस केली, त्याच्यातून मी साहेब अभ्यास केला मी बर त्यांच्या करून. कारण करवंद वाळवली, करवंद फोडली आणि ती गुळाच्या पाण्यातून मीठ लावून साखर टाकून ते वाळवली, तर रात्री एक 10 झोपताना 1 कप दूध आणि 10 पीस त्यातले आपण जर खाल्ले तर आपल्याला सकाळी सगळं साफ होतं. ओके. आणि आपण आवळा खात, आवळा मोठा आवळा खातो, मोठ्या आवळ्यापेक्षा डोंगरी आवळा पाहिजे, सी विटॅमिन जास्त असतं. बरोबर. कारण ते आपल्या शरीराला आवश्यक पदार्थ म्हणा. बरोबर. आणि आपण आता नाचणी पिकवतो सर. हो, नाचणीच्या बाजूला गवत असतं, गवत भरपूर मोठं होत असतं, पण ते गवताला नॅचरल त्याचं ते हे मिळतं, पण आपण ते खत
मारतो बरोबर. नाचणीच्या साईडला साईडचं. तर ते उगवत नाही, म्हणजे उगवत हे होत नाही. ते नॅचरल गवत आहे ना ते भरपूर वाढत भरपूर वाढतात. कारण नाचणी ही फॅटलेस फूड, नाचणी फॅट अँड लाईट फूड. बरोबर. हेल्थ वेल्थ आहे. नाचणी बाईच्या म्हणजे बाळाला 15 दिवसापासून नाचणी सत्व देतात. हे बरोबर. माझ्या शेजारी असलेले 2 मुलं झाली, त्यांना दूध नव्हतं. हो. तर मी सांगितलं त्यांना, मी स्वतः हे नाचणी सत्व घ्या. नाचणी हे मॉल्टिंग पद्धतीने तयार केलं. नाचणी सत्व तयार कसं करतात हे जास्त वेळ घेत नाही सर. बोला बोला. नाचणी धुवायची, स्वच्छ धुवायची, 2 दिवस ती भिजत घालायची. तिसऱ्या दिवशी बांधायची आणि ती मोड काढायची. मोड काढायची. मोड करणं म्हणजे मॉल्टिंग पद्धत म्हणतात. Malting. आणि ते सावलीत वाळवायचं. बरोबर. उन्हात नाही. उन्हातले ते सूर्यामुळे हे नाही होतं. नाही नाही. कारण ती जात्यावर तळायची. ते जे खाली जे पीठ येईल ना ते वस्त्रगाळ करायचं, म्हणजे पंचावर, आणि ते बाळाला द्यायचं. अतिशय सुंदर मातीच्या दुधासमान असतं ते. बरोबर. 15 दिवसापासून माझ्या घराजवळ असलेलं मी त्याला माहिती दिली आणि त्यांनी सगळं केलं आणि त्यांची मला 2 बालक सुरू फर्स्ट क्लास साहेब मला अनुभव. म्हणजे माझं मी काय सांगितलेलं तर त्याने कौतुक केलं. समजा कौतुक नको म्हटलंय, तुम्ही दुसऱ्यांना सांगा. बरोबर आहे. तसंच म्हटलं, तुम्ही जसं एकत्र बसता. आता मला असं वाटलं नाही साहेब, तुम्ही मला एवढी माहिती द्या, लक्षात आलं का? मला वेळ मिळत नव्हता सगळ्यांना शेतकऱ्यांना भेटायला. फक्त 2-4 शेतकरी, 10 शेतकरी गोळा केले होते. बर. त्यांचं अचानक, म्हणजे आता मी माणसं सरांना सांगितलं होतं की 10 माणसं मी शेतकरी घेऊन येतो. तेव्हा अचानक त्यांचा पुण्यावरून फोन आला की बाबा आता चहा पाण्याचा कार्यक्रम आज ताबडतोब होतोय, त्याच्यामुळे मी सर शेतकऱ्यांना ते आणू शकलो नाही. सॉरी, मी त्यांना सरांना शब्द दिला होता ते मी पाळू शकलो नाही. ते अडचणीमुळे मला ते शक्य झालं नाही सर. ठीक आहे. तुमचं मला असं वाटलं नव्हतं तुम्ही एवढी माहिती द्याल तुम्ही किंवा खरंच सर धन्यवाद. माऊली, मी फक्त 5% सांगितलंय. मी मान्य करतो, बाप आहे पलीकडे. मी 5% सांगितलंय. युट्यूबला माझी भाषणं बघा, 5-5, 6-6, 7-7 तास भाषणं आहेत. माझ्या समोरचा शेतकरी उठत नाही, हे भगवंताची कृपा आहे. आणि मी बोलायचं थांबत नाही. माझी ताकद संपत नाही, कारण जी मग ताकद आहे माझी ती माझ्या बापाची आहे. माझ्याकडे प्रचंड माहितीचा खजिना आहे. तो मी स्वतः मिळवला आहे, तो भगवंतांना दिला आहे, त्या एनर्जीनं मला दिला आहे. आणि तुमच्यासारख्या मला कष्टकरी शेतकऱ्यांच्याकडनं भरपूर माहिती मिळाली. मी हे गगनगिरी महाराजांचं ते गगनगिरी महाराज आले आणि समुद्रात मी तिथं सर्व्हिस लावलं गणपतीपुळ्यात. ते आले आणि मी त्यांना आंघोळीला ते गेले होते. त्यांना मी विचारलं आज येऊ का? ते म्हणाले पोरा तू घाबरतो. एवढी म्हटलं तुम्ही असताना मी घाबरतो. आतमध्ये गेलो, बराच दूरवर गेलो आणि पोरा म्हणाले तू घाबरशील ना, तुम्ही असताना मी घाबरणार नाही. म्हणजे अनुभव कसा आहे सांगतो. आलो आणि तुला पाणी नव्हतं. म्हटलं माझ्या स्टॉलला पाणी, आंघोळ घातली. माऊली म्हटलं खायला काय शाळेचं पाणी. परत जा म्हणाला, डोंगरात करवंद आहे आणि समुद्राच्या पाण्यात तू आणि मला दे. जा म्हणाला, हॉटेलमध्ये शेंगदाणे आण खारे, ते भूक म्हणजे सोल आणि मला काही त्या माऊलींची. आणि त्यांनी माझा मुलगा बोलत नव्हता सर. त्यांनी सांगितले अमुक तारखेला तुझा पोरगा बोलत, काळजी करू नको, जा म्हणाला निवांत. आणि त्याच संदर्भात त्या सर मी माझ्या अंगावर म्हणजे मला हुंकाही येतोय सर. त्या दिवशी माझा पोरगा त्याच तारखेला त्याच वेळेला बोलायला लागला. मला एवढं हे वाटलं, ते गुरुकृपा आहे, परमेश्वराचा आशीर्वाद आहे तो. म्हणून सर पेरलं तर उगवते, जसं पेरत तसं उगवतंय. गगनगिरी महाराजांच्या मठात सेवा करते. वा 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 वा, छान छान छान, मस्त. तर मला एवढं सांगून वाटतं, पण परमेश्वराला आपण कणभर केलं तर आपल्याला मनभर मिळतंय. हेच मी सांगत फिरतोय लोकांना, त्याला विसरू नका, नामस्मरण करा त्याचं, बस, दुसरं काही नाही. आभार मानावे माझे आपले शब्द नाही माऊली, तुमच्यासारखा मी सामान्य आहे, काही नाही. धन्यवाद धन्यवाद. कंटाळा आला नाही ना कुणाला? नाही सर, एक पद्धत आहे आमची. नाही 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 सर, भगवंतानं सगळ्या गोष्टी तुमच्या माझ्यासाठी दिलेत. तुम्हाला मला माहिती नाही आहे, त्याची ओळख करून घेऊया. आणि ईश्वरी सूत्र आहे, संत वचन आहे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. प्रत्येकानं आनंदानं समाधानानं राहावं, यासाठी मी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. नमस्कार, धन्यवाद. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा, मी त्याची उत्तरं देतो.